व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यतु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महः तदेवाहं नमत्तुन्यदिति मे निश्चिता मतिः जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. विचार सागर तरंग दुसरा परिच्छेद 3 क्रमांकाचा पूर्व पक्षाच्या मताने विषयाचे खंडन आणि त्यामध्ये परंतु हे वेदांताचे म्हणणे बरोबर नाही असा इथपर्यंतचा विषय आपण बघितलेला आहे. तिथून पुढचा विषय आपण क्रमप्राप्त पाहूया. तत्पूर्वी झालेल्या विषयाचं अगदी मोजक्या शब्दामध्ये सिंहावलोकन. त्यामध्ये या विचारसागर ग्रंथातील प्रथम तरंगाचा विचार, त्यामध्ये ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो त्याला काय म्हणतात? त्याला येऊ द्या, अनुबंध असं म्हणतात. आणि अनुबंध चतुष्टय, त्या अनुबंध चतुष्टयाचा सूत्र रूपाने विचार पहिल्या तरंगामध्ये आपण केला आणि त्याच अनुबंधाचा विस्ताराने विचार या द्वितीय तरंगामध्ये आपण करत आहोत. पूर्व पक्षाच्या मताने अधिकाऱ्याचा असंभव, विषयाची असिद्धी, प्रयोजनाचा अभाव म्हणून संबंध घडत नाही असं पूर्व पक्षाच्या या तरंगातलं बोलणं आहे. आणि सिद्धांत अधिकाऱ्याचा संभव, विषयाची सिद्धी म्हणून प्रयोजनाचा अभाव नसून भाव आहे म्हणून संबंधाची देखील सिद्धी आहे. असा हे जे 2 वाक्य आपण आता बोललो म्हणजे पूर्ण तरंगाचं हे सार आहे, आशय आहे, सिद्धांत आहे. तर त्यामध्ये पूर्वपक्ष म्हणतो या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही. सिद्धांती म्हणतात पुष्कळ नाही हे म्हणणं बरोबर आहे, पण कोणीच नाही हे म्हणणं बरोबर नाही. पामरामध्ये उत्तम, मध्यम आणि अधम असे 3 प्रकार आहे. विषयीमध्ये देखील उत्तम, मध्यम, अधम असे 3 प्रकार आहे. जिज्ञासूमध्ये उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे 3 प्रकार आहे. आणि मुक्तामध्ये देखील 4 प्रकार आहे. त्यातल्या 3 प्रकारचे पामर, 3 प्रकारचे विषयी, 4 प्रकारचे मुक्त हे या ग्रंथाचे अधिकारी नाही. पण जो 3 प्रकारचा जिज्ञासू आपण पाहिला, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ, ते 3ही जिज्ञासू या ग्रंथाचे अधिकारी आहे. त्यातला जो निष्काम कर्म आणि उपासनेमध्ये प्रवृत्त आहे तो कदाचित कनिष्ठ जिज्ञासू नाही जरी म्हटलं तरी उत्तम आणि मध्यम जो जिज्ञासू आहे, ज्याला आपातता शास्त्रबोध आहे, साधन चतुष्टयाने संपन्न आहे आणि मुक्तीची ज्याला तीव्र इच्छा आहे, तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. त्याच पद्धतीने ज्याला मुक्त होण्याची एक सामान्य इच्छा आहे आणि आपातता वेदांत श्रवणामध्ये जो प्रवृत्त आहे तोही या ग्रंथाचा अधिकारी आहे. मग पुष्कळ नाही हे म्हणणं बरोबर आहे, पण कोणीच नाही हे म्हणणं मात्र उचित नाही. असा विषय आपण पहिल्या अनुबंधाचा बघितला. द्वितीय अनुबंधाचा विचार या तृतीय परिच्छेदामध्ये चालू झालेला आहे. तिथे पूर्व पक्षाच्या मताने विषयाची काय करतात? असिद्धी. अर्थात विषय तर या ग्रंथाचा काय आहे ही गोष्ट आपण पहिल्या तरंगामध्ये बघून आलेलो आहोत, कारण हा द्वितीय अनुबंध आहे. पहिला अनुबंध अधिकारी, दुसरा अनुबंध विषय. आणि या ग्रंथाचा विषय नास्तिको वेद निंदा करतात त्यांच्याकरता नाही, तर कोणा करताय? आस्तिका करताय. पण आस्तिकामध्ये जे श्रौत आस्तिक असेल त्यांच्याही करता आहे आणि तार्किक आस्तिक असेल त्यांच्याही करता आहे. श्रौत आस्तिका करता जीवशिव ऐक्य कशाने सिद्ध करतात ग्रंथकार? प्रमाणाने, कंसात शब्द प्रमाणाने. आणि तार्किक आस्तिका करता ही प्रमाणाने, कोणत्या? तर अनुमान प्रमाणाने, म्हणजे न्यायघटित वेदांताद्वारा जीवशिव ऐक्य विषयी प्रतिपादन करतात. पण पूर्व पक्षाच्या मते जीवाचं शिवाचं ऐक्य होणं संभवनीयच नाही. विचारलं का? तो म्हटलं तुमचा सिद्धांत आहे लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. लक्षण जर साम्य असेल ऐक्य होईल, लक्षण साम्य नसेल ऐक्य होणार नाही. आणि लक्षण साम्य नाही, वैषम्य आहे. पहिली श्रुती दिली, नंतर युक्ती आणि 3 अनुभूती. या प्रकाराने जीवशिव ऐक्य विषय सिद्ध होत नाही असं पूर्व पक्षाच्या मते आपण पाहत आहोत. त्यामध्ये श्रुती म्हणजे एक प्रकारचा योगसूत्राचा पुरावा दिला. भगवान पतंजलीने लिहिलेला ग्रंथ, त्याचं नाव योगसूत्र. आणि त्या योगसूत्रामध्ये जीवाच्या ठिकाणी किती क्लेशाचा विचार आला? पंचक्लेश. क्लेश म्हणजे दुःखाला हेतू आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश अशा पंचक्लेशाने युक्त कोण आहे? हो, जीव आहे, जीवात्मा आहे.
आणि या पाची क्लेशाने मुक्त कोण आहे? परमात्मा आहे. म्हणजे हे श्रुतीने देखील त्यांचं लक्षण साम्य सिद्ध होत नाही. आता युक्तीने जर पाहिलं तर जीव परिचिन्न का व्यापक? परिचिन्न आहे. न्यून देशवृत्तित्वम परिचिन्नत्वम, आणि परमात्मा व्यापक आहे. अधिक देशवृत्तित्वम व्यापकत्वम, देशकाळ वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वळाला विश्वाकारा असा परमात्मा आहे. जीवात्मा परिचिन्न आहे. परिचिन्न असणारा जीवात्मा कसा आहे? परिचिन्न असणारा जीवात्म्याच ठिकाणी नानात्व हा धर्म आहे का एकत्व धर्म आहे? नानात्व धर्म आहे. आणि परमात्म्याच ठिकाणी एकत्व धर्म आहे. जीवाच ठिकाणी परिचिन्नत्व आहे, परमात्म्याच ठिकाणी व्यापकत्व आहे. जीव अल्पपरिमाण आऊट हात 3.5 हाताचा आहे म्हणजे परिचिन्न आहे, नाना आहे. आणि परमात्मा व्यापक असून एक आहे. बरं, हा जीव परिचिन्न असल्यामुळे सावयव असल्यामुळे याच्या ठिकाणी स्वगत भेद आहे. एका जातीतले अनेक जीव असल्यामुळे सजातीय भेद आहे. आणि याच्या सत्तेतले अनेक पदार्थ असल्यामुळे विजातीय भेद आहे. परमात्मा निरावयव असल्यामुळे स्वगत भेद नाही, तो एकच असल्यामुळे सजातीय भेद नाही, आणि त्याच्या सत्तेतला दुसरा पदार्थच नसल्यामुळे विजातीय भेद नाही. अशा पद्धतीने पाहिलं तर जीवाचे परमात्म्याचं लक्षण साम्य नाही असं कोणाच्या मते प्रतिपादन केलं? पूर्व पक्षाच्या. आता पुन्हा यावर तुम्ही काय म्हणाल? हे सांगत असताना जीवाचं लक्षण पूर्व पक्षाने केलं, जे सिद्धांताला सुद्धा मान्य आहे. काय लक्षण केलं? या 3 बोटाला काल 3 नाव आपण दिले. 1 अंतकरण, कुटस्थ चैतन्य. 2 त्याच्या आश्रय असणारं अंतकरण. आणि 3 त्या कुटस्थ चैतन्याचा अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब अर्थात चिदाभास. या तिघाला मिळून काय म्हणतात? जीव म्हणतात. आता खरं जीवत्व कोणामध्ये आहे? या प्रतिबिंबातच आहे. पण प्रतिबिंब पडलं कोणाचं म्हणलं तर कोणाकडे जावं लागतं? कुटस्थाकडे. आणि पडलं कोणात म्हटलं तर अंतकरणाकडे. म्हणून हे तिघे मिळून तत्वमसी महावाक्यातल्या कोणता पदाचा कोणता अर्थ झाला? तत्वमसी महावाक्यातल्या तोम पदाचा वाच्यार्थ. कोणतं चैतन्य? जीव चैतन्य. आणि मग या जीव चैतन्य तुम्ही काय म्हणाल? अहो, जसे घट नाना असतात, घटातलं जल नाना असतं, पण ज्याचं प्रतिबिंब पडलं तो सूर्य काय असतो? एकच असतो. तसे देवरूपी घट नाना आहेत, अंतकरूपी जलाचंही नानात्व आहे. पण ज्या कुटस्थाचं प्रतिबिंब पडलं ते कुटस्थ काय? एक आहे. ब्रह्मही एक आहे. ब्रह्म निर्विकार आहे, कुटस्थ निर्विकार आहे. म्हणून त्या कुटस्थाचं ब्रह्माशी ऐकायला हरकत नाही. म्हणजे जीव तत्वता जीव काय? एक आहे. उपाधीचं नानात्व आहे पण जीव काय? एक आहे. आणि म्हणून एका जीवाचं एका ब्रह्माशी ऐक्य व्हायला काय हरकत आहे असं कदाचित तुम्ही म्हणाल. कोण बोलला? पूर्व पक्ष. पण त्याला म्हटलं असं तोच म्हणतो पुन्हा अभिप्रत्य परिहारणे, असं तुम्हाला म्हणता येणार नाही. त्याला विचारलं का म्हणता येणार नाही? तो म्हटला, अहो, जीव जर एक आहे तर मग सगळ्याच जीवाला सुख दुःख भोगावं लागतं. सुख शानंतरम दुःखम, दुःख शानंतरम सुख. सुख गेलं का दुःख येतं, दुःख गेलं का सुख. हे सतत जात येत राहतात. आणि मग सुख दुःखी कोण आहे? जीव आहे. आणि मग सगळा सर्वांचा जीव जर एकच असेल तर सर्वाची सुख दुःख सर्वाला भोगायला भेटायला पाहिजे. भेटतात काय? नाही. ज्याची त्याची सुख दुःख ज्याला त्याच भोगावून संपावी लागतात. याचा अर्थ जीव नाना मानला पाहिजे. असं आम्ही जर बोललो तर तुम्ही काय बोलणार तेही आम्हाला माहिती आहे, असं तो बोलला होता. तुम्ही काय म्हणणार? नानात्व कोणाचा आहे? अंतकरणाचा आहे. कोणाचं नाही? कुटस्थाचं नाही. आणि कुटस्थ किती आहे? एक आहे. बरं, सुख दुःख हे कोणाचे धर्म आहे? अंतकरणाचे आहे. कोणाचे नाही? कुटस्थाचे नाही. त्यामुळे बरं, सुख दुःख अंतकरण नाना आहे, सुख दुःख अंतकरणाचे धर्म आहे. त्याच्यामुळे ज्याचे सुख दुःख त्याला प्राप्त होईल. कोणाला प्राप्त होणार नाही? ते कुटस्थाच ठिकाण नाही. म्हणून कुटस्थाचे एकत्वामध्ये काही बाध येत नाही असं तुम्ही म्हणाल. ठीक आहे. पण मुळात आणि मग साक्षी कसा आहे? एक आहे. त्या साक्षीला 5 नावं काल आपण पाहिले. 1 आत्मा, प्रत्यक, तोमपद लक्ष, साक्षी, कुटस्थ, असे त्याला आपण नावे पाहिली. आणि त्याचा अर्थही थोडा थोडा आपण बघितला. पहिलं नाव काय आहे त्यातलं? साक्षी. मग साक्षी कशाला म्हणतात? माऊलीची ओवी पाहिली होती. दीपू ठेविला परिवारी, कवनाती नेमिना निवारी, कवन कवने व्यापारी राहते तेही नेणे, तो जैसा का साक्षी भूतू. असं साक्षी पदाचा अर्थ आपण पाहिला. म्हणजे त्याच्या वाचून काही होत नाही, तो काहीच करत नाही, आणि हे होतं हेही त्याला माहिती नाही. असं जे कुटस्थ चैतन्याचं अस्तित्व सांगायचं असतं त्यावेळेला वेदांतामध्ये त्याला काय शब्द प्रयोग केला जातो? साक्षी आहे ना, त्याला साक्षी. दुसरा शब्द कुटस्थ. कुटवत, कुट शब्दाचा अर्थ आयरन, आणि वत म्हणजे प्रमाणे. आयरणी, सोनाराच्या आयरणी तो कसा आहे? निर्विकार आहे म्हणून. किंवा कुट शब्दाचा दुसरा अर्थ आहे बुद्धी. कोणती बुद्धी? मिथ्या बुद्धी. अविद्या कार्य आहे ना, अविद्याच मिथ्या म्हणले त्याचं कार्य बुद्धी सुद्धा मिथ्याच आहे. कारण गुणा कार्यानो वर्तनते. मग अविद्या कार्य बुद्धीमध्ये चिदाभास रूपाने असंग रूपाने राहतो, त्याला सुद्धा काय म्हणतात? मग कुटस्थ. आणि तिसरा शब्द काय पाहिला आपण? आत्मा. आतनोती, व्यापनोती ती आत्मा. म्हणजे आस्थी भाती प्रिय रूपाने नकशिकांत तो शरीराला व्यापून आहे, वेष्टी देहाला, म्हणून त्याला काय म्हणतात? आत्मा. पुढचा शब्द प्रत्यक आहे ना. प्रत्येक म्हणताना प्रति एकम प्रत्येकम, म्हणजे
काय सर्व घटी राम देहादेही एक आहे ना. देह अनेक आणि देही एक, घट अनेक, घट स्थित असणारे जल अनेक, पण ज्याचं प्रतिबिंब पडलं तो सूर्य एक. तसं सर्वच घटामध्ये ज्या आत्म्याचं प्रतिबिंब पडलं तो आत्मा काय एक आहे. म्हणून सर्व घटी राम देहादेही एक. म्हणजे घट अनेक आहे ना, देही देह अनेक आहे पण देही एक आहे. असं त्यावेळेला त्या चैतन्याचं एकत्व सांगायचं असतं. एको देव सर्वभूतेषु गूढा, सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा. त्यावेळेला त्याला काय म्हणतात प्रत्येक. आणि आणखी एक राहिलं का त्वमपद लक्ष. तत्वमसी महावाक्यातील जे त्वमपद आहे त्या त्वमपदाचा लक्षार्थ आपल्याला सांगायचा असतो आहे ना. त्यावेळेला त्याला काय म्हणतात त्वमपद लक्ष असं म्हणतात. मग असा साक्षी आत्मा प्रत्येक त्वमपद लक्ष कुठं असतं. हा तत्वमसी महावाक्यात त्या त्वमपदाचा कोणता अर्थ आहे लक्षार्थ आहे ना. कोणता अर्थ आहे लक्षार्थ आहे. त्या लक्षार्थाला वेगवेगळी संज्ञा आणलेत. मग अशा लक्षार्थाच्या ठिकाणी निर्विकार आहे, ब्रह्मही निर्विक आहे. लक्षार्थ तोही एक आहे, ब्रह्मही एक आहे. त्याचं त्याच्याशी ऐक्य व्हायला काय हरकत नाही असं तुम्ही वेदांती लोक म्हणाल. पण तुम्ही जो साक्षी मानता तो आम्ही काही मानत नाही. काल बोलला तो तुम्ही साक्षी एक मानता त्या साक्षीचं कोणाशी ऐक्य सांगता ब्रह्माशी ऐक्य सांगतात, पण आम्ही साक्षी मानत नाही. आता का मानत नाही ते सांगावं लागेल. तर त्याने काय सांगितलं, जीवाला कसं ज्ञान आहे, मी कोण आहे करता आहे, मी कोण आहे भोगता आहे, मी कोण आहे सुखी आहे, मी कोण आहे दुःखी आहे, अहम करता अहम भोगता अहम सुखी अहम दुःखी आहे ना. अशा रूपाने जीवाला ज्ञान आहे, स्वतःचं प्रत्येकाला ज्ञान आहे. पण मी साक्षी आहे असं कोणाला ज्ञान आहे बोला, असं कोणालाच ज्ञान नाही. आणि वंद्यपुत्राचं कोणाला ज्ञान आहे, कोणालाच ज्ञान आहे. वंद्यपुत्राचं ज्ञान का नाही कोणालाच, तो नाहीच आहे. वांजेची आले का कैची जन्मपत्रिका नवीन भूमिका के कुलपपा. वंद्यापुत्र नाहीच आहे म्हणून त्याचं जसं कोणाला ज्ञान नाही तसं साक्षीचं कोणाला ज्ञान नाही, त्याचा अर्थ साक्षी नाहीच आहे. जो साक्षी नाहीच आहे त्याचं ब्रह्माशी आहे अशा ब्रह्माशी ऐक्य सांगता तुम्हाला शोभतं काय असं कोण बोलतो पूर्व पक्ष. बरं जाऊ द्या, तुमच्या कल्पनेप्रमाणे साक्षी मानला तरी वेदांत मतामध्ये सुख दुःख कसे आहेत. दोन भाष्य आपण काल सांगितली होती. वाह, साक्षी भाष्य आहे आणि दुसरं भाष्य सांगितलं होतं प्रमातृ भाष्य. मग सुख दुःख वेदांत मतामध्ये साक्षी भाष्य आहे. म्हणजे साक्षी त्या सुख दुःखाचं काय करतो प्रकाशन करतो. आणि हा वेदांताच्या मताने बरोबर सुद्धा आहे. कारण प्रकाशनाकरता ज्ञानाकरता वेदांताकडे म्हणजे जीवाकडे ज्ञानाची साधनं किती आहेत, 3. काय काय नावं दिली ती सगळं आठवेल का. वा, अंतकरण, वृत्ती आणि ज्ञानेंद्रिय. बरोबर, अशी ज्ञानाची साधनं किती आपल्याकडे 3 आहे. एक अंतकरण ज्ञानाचं साधन आहे. म्हणजे कशावरून, त्याचं नावच आहे करण म्हणजे साधन आणि अंत म्हणजे आतलं. देहाच्या आतलं ज्ञानाचं साधन त्याचं नाव आहे अंतकरण, म्हणून अंतकरण ज्ञानाचं साधन आहे. दुसरं अंतकरणाची वृत्ती, अंतकरणाची असणारी प्रकाशरूप वृत्ती. अंतकरण के प्रकाशरूप परिणाम को वृत्ती कहे हे, असं वृत्ती प्रभाकरामध्ये त्या वृत्तीचं लक्षण केलं. म्हणजे अंतकरणाचा जो प्रकाशरूप परिणाम असतो त्याला काय म्हणतात वृत्ती. आणि ती वृत्ती सुद्धा काय करून देते आपल्याला ज्ञान करून देते ना. वृत्ती काय करते त्या म्हणजे त्याच्यामध्ये बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती आहे. आपल्याला 4थ्या तरंगात आता पुढे येते. म्हणजे आत्मसंयुक्त मन, मनसंयुक्त अंतकरण, वृत्ती प्राणाच्या सहाय्याने नेत्रेंद्रियाद्वारा प्रकाशाचा सहाय्य घेऊन पदार्थापर्यंत जाते. आणि पदार्थाच्या ठिकाणी असणारं अंधकाराचं आवरण वृत्ती बाजूला सारते आणि तो अनावृत्त झालेला पदार्थ वृत्तीस्थ छेदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. आणि मग आपण म्हणतो बाहेर काय आहे, घट आहे. आणि नंतर ती वृत्ती पुन्हा मध्ये येते, त्या जीवात्म्याला सांगते बाहेर काय आहे, घट आहे. मग हा म्हणतो घट ज्ञानवान अहम, अहम घटम जानामी, मी घट जाणला असं तो बोलतो. त्याला न्यायाच्या भाषेत व्यवसाय ज्ञान आणि अणुव्यवसाय ज्ञान असं म्हणतात. म्हणजे घट आहे कळणं व्यवसाय ज्ञान आणि अहम घटम जानामी हे अणुव्यवसाय ज्ञान. म्हणजे कोणाच्या द्वारा घडलं हे नंबर 2 वृत्ती. म्हणजे वृत्ती सुद्धा काय ज्ञानाला कारण आहे. आणि ती वृत्ती कोणाच्या द्वारा पदार्थापर्यंत जाते, इंद्रियाच्या द्वारा, ज्ञानेंद्रियाच्या द्वारा जाते. म्हणजे ज्ञानेंद्रिय सुद्धा ज्ञानाला कारण आहे. तसे आपल्याकडे ज्ञानेंद्रिय किती आहेत, आहे ना. इंद्रिय किती आहेत 10 आहेत, बरोबर आहे ना. इंद्रिय 10 आहेत आणि ज्ञानेंद्रिय किती आहेत 5 आहे. काही ठिकाणी इंद्रिय 11 सुद्धा म्हटलेलं आहे, काही ठिकाणी इंद्रिय 6 सुद्धा म्हटलेलं. मनषष्ठान इंद्रियाणी प्रकृती स्थाने कर्षती शरीरम यद्वाप्नोती यच्चाप्युत्क्रामतीश्वरः. असं किती इंद्रिय सांगितले तिथे, 6 इंद्रिय सांगितले. आणि काही ठिकाणी 10 सांगितले. मनोदशेंद्रियाध्यक्षम हृत्पद्मे गोलके स्थितम. 10 इंद्रियाचा अध्यक्ष कोण आहे, मनाजी पाटील. मनाजी पाटील देहगावचा, भरवसा धरू नका याचा, घात करील असं म्हणतात ना नाथ बाबा. घात करील नियमाचा, पाडल्या फाशी पाडीला फाशी. पुढं काय ते, आलो रायाचा जोशी होरा ऐका दादांनो, हे नाथ बाबा रचना आहे. आणि आपल्या प्रसिद्ध सगळ्यांच्या पाठातला वासुदेव काय, मनोराजे एक देहपुरी असे नांदतो त्याशी दोघे नारी, पुत्र पौत्र संपन्न भारीन त्याने कृपा केली आम्हावरी गा. म्हणून आलो या दाशा, होतो नाही तरी बोललो दिशा, दाता तोही मज भेटला इच्छा येऊनी मार्ग दाविला सरी सागा. असा अर्थात मनाजी पाटील देह गावेचा. मन इंद्रियांचा राजा,
त्याची करीतो सर्व भावे पूजा. तुकोबरायचं वचन आहे ना, मन इंद्रियाचा राजा आणि त्याची सर्व भावे करीतो पूजा. म्हणजे थोडक्यात काय झालं, म्हणजे मनासहित इंद्रिय घेतलं तर इंद्रिय किती होतील? 11. आणि ज्ञानेंद्रिय 6 मन घेतलं तर इंद्रिय 6. आणि केवळ 5 ज्ञानेंद्रियच घेतली तर इंद्रिय 5. असे ज्ञानजनक आणि ज्ञानेंद्रियानी. आणि बरं ते इंद्रिय कशी आहेत? ते एकमेका सहाय्य करू हे प्रमाण म्हणतात का आपुले आपण करा सोडून हे प्रमाण म्हणतात? काय तुमचं मत काय? बोला ना. तिला स्वार्थी इंद्रिय आहे ती, आपुली आपण करा सोडवण. तुम्ही बघा ना, डोळा जर गेला तर डोळ्याचं कार्य कान करतो का? आणि कान जर गैरहजर असेल तर डोळा कार्य करतो का? नाही. ते म्हणतात तू तुझं बघून घे, आपुले आपण करा सोडून. ज्ञानोबरायचं प्रमाण घेऊन चालतात ते, आहे ना. आपुले आपण करा सोडून म्हणजे डोळा फक्त ज्ञान करून देतो कोणाचं? रूपाचं ज्ञान करून देतो. श्रवण इंद्रिय फक्त ज्ञान करून देतं शब्दाचं. घ्राण इंद्रिय फक्त ज्ञान करून देतं गंधाचं. त्वग इंद्रिय ज्ञान करून देतं स्पर्शाचं. रसन इंद्रिय ज्ञान करून देतं षड रसाचं. म्हणजे जी ती इंद्रिय तीच कार्य करतात. त्या 2 इंद्रियामध्ये विशेष योग्यता आहे. कोणकोणतं? एक चक्षुर इंद्रिय आणि 2 त्वग इंद्रिय. हे जसं विषयाला जाणतं तसं त्याच्या आश्रयाला सुद्धा जाणतं. जसं आता या भिंतीचं रूप कसं आहे? नाही, भिंत जड आहे. भिंतीचं रूप कसं आहे? पांढरा आहे, श्वेत वर्णाची आहे ना. पूर्ण श्वेत नाही म्हणता पण आता श्वेत घेऊन चला, आहे ना. हे भिंतीचं रूप कसं आहे? श्वेत भिंत आहे, म्हणजे पांढऱ्या वर्णाची भिंत आहे. आणि पांढऱ्या वर्णाची आहे हे रूपाचंही ज्ञान झालं. आणि पांढरं रूप हे कशाच्या आश्रय राहिलं? भिंतीचं. म्हणजे आश्रयाचं ज्ञान करून दिलं, विषयाचं ज्ञान करून दिलं कोणी? चक्षुरेंद्रिय. म्हणजे चक्षुरेंद्रियामध्ये विशेष योग्यता काय? ते आश्रयाचं ज्ञान करून देतं आणि विषयाचंही ज्ञान करून देतं. त्याचप्रमाणे त्वग इंद्रिय. त्वग इंद्रिय काय करतं? स्पर्शाचं ज्ञान करून देतं. आणि स्पर्श ज्या मृदू किंवा कठीण, मृदू स्पर्श म्हणलं तर तक्क्या म्हणजे एखादा लोड, आणि कठीण स्पर्श म्हणलं तर पाषाण दगड, आहे ना. दगडावर बसल्याच्या नंतर आपल्याला डोळे लावले तरी कळतं की नाही हा कोण आहे? दगड आहे. म्हणजे पाषाण कळाला की नाही? कशाने कळालं? त्वग इंद्रियाने. आणि स्पर्श कसा कळाला त्याचा? कठीण स्पर्श. कठीण स्पर्श आहे कोणाचा आहे? पाषाणाचा आहे. नंतर मृदू स्पर्श कोणाचा आहे? एखादा तक्क्या लोड गादी याचा आहे. म्हणजे ते स्पर्शाचंही ज्ञान करून देतं आणि तो स्पर्श ज्याच्या आश्रयाने राहिलं त्याचंही ज्ञान करून देतं कोण? त्वग इंद्रिय. आणि चक्षुरेंद्रिय रूपाचंही ज्ञान करून देतं, रूप ज्या घटपटाच्या आश्रयाने राहिलं त्याचंही ज्ञान करून देतं. म्हणजे आश्रय आणि विषय या दोघांचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य कोणत्या 2 इंद्रियात आहे? त्वग इंद्रिय आणि चक्षुरेंद्रिय. अशा 2 इंद्रियामध्ये विशेष योग्यता काय आहे? आश्रयासहित विषयाचं ज्ञान करून देण्याचे. आणि इतर 3 इंद्रिय फक्त विषयाचं ज्ञान करून देतात, आश्रयाचं नाही. जसं की घ्राण इंद्रिय कसं ज्ञान करून देतं? गंधाचं. कशाचा गंध आहे? तुम्हाला बऱ्याच वेळेला कळतं ना, पण ते बऱ्याच वेळेला जरी कळत असलं तर ते पूर्वीच्या संस्काराने कळतं. ते घ्राण इंद्रिय नाही ज्ञान करून देत. घ्राण इंद्रिय फक्त गंधाचं ज्ञान करून देतं. गंध कशाच्या आश्रयाने आला याचं ज्ञान करून देत नाही. श्रवण इंद्रिय शब्दाचं ज्ञान करून देतं. शब्द कशाच्या आश्रयाने किंवा कशाचा आहे हे सांगत नाही. आणि एक राहिलं कोणतं? रसन इंद्रिय. रसन इंद्रिय रसाचं ज्ञान करून देतं. रस कशाचा हे त्याला कळत नाही. म्हणजे इतर 3 इंद्रिय फक्त विषयाचं ज्ञान करून देतात, कशाचं नाही? आश्रयाचं नाही. आणि चक्षुर इंद्रिय त्वग इंद्रिय विषयासहित आश्रयाचं ज्ञान करून देतात. अशी जरी 2 इंद्रियामध्ये विशेष योग्यता असली तर कोणतंही इंद्रिय कशाचं ज्ञान करून देण्याला समर्थ नाही. अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुख दुःखाचं ज्ञान करून द्यायला समर्थ नाही. मग आपण का नाही याचा विषय काल थोडासा पाहिलेला आहे. अंतःकरण सुख दुःखाचं ज्ञान का करून देत नाही? बोला. काल आपण थोडं शेवटी बघितलेलं आहे ना, अंतःकरण सुख दुःखाचं ज्ञान का करून देत नाही? तर आपण बोललो होतो जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. बरोबर ना. जसं चाक नाही कोणाचं स्वरूप आहे? जिभेचं स्वरूप आहे. म्हणून जीभ चाकते की नाही? चाकते. आवळ्याचा रस चाकला तर ती काय म्हणते? कसा आहे? तुरट आहे. लिंबाचा रस चाकला तर आंबट आहे. चिंचाचा रस चाकला तर आंबट आहे. पेरूचा रस चाकला तर गोड आहे. अशा पद्धतीने ती काय करून देते? आपल्याला ज्ञान करून देते. कारल्याचा रस चाकला तर कडू आहे. अशा षड रसाचं ज्ञान करून देते. जीभ आपल्याला रसाचं ज्ञान करून देते. मग आपल्याला जीभ मी कशा करता बोलत होतो आता? अगोदरचं काय चाललं होतं आपलं? हा, छान 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 छान. म्हणजे असं ते मदत करत जा, ते आठवत नाही ना. जो ज्याचा विषय असतो तो त्याला विषय होत नाही. मग चाक नाही कोणाचं स्वरूप आहे? जिभेचं स्वरूप आहे. म्हणून जीभ बाहेरच्या 6 रसाला चाकते, पण जीभ जिभेला चाकते का? नाही. तसं काप नाही कोणाचं स्वरूप आहे? सुरीचं स्वरूप आहे. मग सुरी पुढे कुठलाही तो फळ आणा तुम्ही, त्याचं काय करणार? ते कापणार, त्याला तुकडे करणार. पण तिला म्हणलं तुलाच काप. ती म्हणाल मी मला नाही कापणार. म्हणले का? म्हणले काप नाही माझं स्वरूप आहे. म्हणजे काप नाही तिचं स्वरूप असल्यामुळे सुरी भिन्न इतर पदार्थाला कापते पण तिला कापत नाही. चाकणे जिभेचं स्वरूप असल्यामुळे जीभ सगळ्या पदार्थाला चाकते पण जीभ जिभेला चाकत नाही. तसं जाणणे स्वरूप आहे कोणाचं? अंतःकरणाचं. म्हणून अंतःकरण कोणाला जाणतं? अंतःकरण भिन्न सगळ्याला जाणतं, पण अंतःकरण अंतःकरणाला जाणत नाही, कारण जाणणे त्याचं स्वरूप आहे. मग अंतःकरण जर अंतःकरणाला जाणत नसेल तर अंतःकरण स्थित सुखदुःखाला ते जाणेल का?
कैमुतिक ज्ञानी जाणणार नाही. याचा अर्थ अंतकरणाला सुख दुःखाचं ज्ञान होत नाही. दुसरी कोण म्हटलं होतं? वृत्ती. वृत्तीला सुद्धा सुख दुःखाचं ज्ञान होत नाही. त्याचं एक कारण आपण काल पाहिलं होतं, एक कारण आपण आज पाहणार. तर काल एक कारण काय पाहिलं होतं आपण? जसं दाहकता ही कोणाची वृत्ती आहे? अग्नीची दाहकता ही वृत्ती आहे. मग अग्नी कोणाला जाळतो? अग्नी भिन्न ती दाहकता वृत्ती अग्नी भिन्न इतर सगळ्या पदार्थाला जाळते. पण अग्नीची दाहकता वृत्ती आपला आश्रय अग्नीला जाळते का? नाही. का बरं जाळत नाही? कारण तो तिचा आश्रय आहे. तिला माहिती याला जर जाळलं तर मी कुठं राहायचं. जसं आपण म्हणतो माशी सगळीकडे बसते पण ती विस्तावर बसत नाही, कारण तिला माहिती तिथे बसली का माझी पुण्य तिथेच. म्हणजे कायमची आत्यंतिक निवृत्तीच. म्हणजे माशी जसं सगळीकडे बसती विस्तावर बसत नाही, आता अग्नीची दाहकता वृत्ती अग्निभिन्न सगळ्या पदार्थाला जाळते, पण आपला आश्रय अग्नीला ती जाळत नाही. तसं अंतकरणाची वृत्तीचा आश्रय कोण? अंतकरण आहे ना. आणि मग त्या अंतकरणाला जसं अग्नीची दाहकता वृत्ती अग्नीला जाळत नाही, अग्नी भिन्न इतर पदार्थाला जाळते, तशी अंतकरणाची ज्ञानरूप वृत्ती अंतकरणाला जाणत नाही. अंतकरण भिन्न इतर पदार्थाला जाणते, आहे की नाही. आणि मग ती जर अंतकरणाला जाणत नाही तर अंतकरणाच्या ठिकाणच्या सुख दुःखाला ती जाणत नाही, हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. दुसरं कारण वृत्ती जाणत नाही हे एक कारण पाहिलं. आणि त्याचं आणखी कारण आहे का? सांख्यकारिका नावाचा छोटासा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये ज्ञान होण्याकरता दोष नको आहे. ज्ञान जर एखाद्या पदार्थाचं व्हायचं म्हणजे आपले डोळे चांगले आहेत, आपल्याला पाहण्याची इच्छा आहे, सूर्याचा प्रकाश आहे, पण एखादा जरी दोष आला, 8 दोषाचं साधारण तिथे चिंतन केलेलं आहे, तर त्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान होत नाही. त्याच्यामध्ये अतिदूरत्वात, अतिसामिप्यात, इंद्रिय घातात, म्हणून अवस्थानात, सौक्ष्म्यात, व्यवधानात, अभिभवात, समानाभिहाराच्च असे काही दोष आहेत. तर या दोषापैकी एक जरी दोष आला तर ज्ञान होत नाही. 1-2 दोष सहज बघा. पहिला दोष आहे अतिदूरत्वात. आता कल्पना करा, हे एक चिमणी पक्षी आहे छोटासा. आता चिमणी पक्षी आपल्याला दिसतो की नाही? सगळ्याला दिसतो. त्याचे पाय खाली दिसतात. कल्पना करा, आपला कल्पना करायला काय. आणि असा तो आपल्याला दिसतो. आता प्रकाश आहे, पण तो चिमणी पक्षी काय मी एका जागेवर बसत नाही, ते तटस्थ लक्ष नाही, ते भुरकून उडून आपलं गेलं आहे ना. तो काही उंचीवर जाता 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 दिसतो, पण एक क्षण असा येतो का तो आपल्याला असूनही दिसत नाही. मग तो नाही का? आहे. आपल्याला पाण्याची इच्छा नाही का? आहे. आपले डोळे चांगले नाही का? आहे. बरं, सूर्यप्रकाश नाही का? आहे. तरी तो पक्षी दिसतो का? नाही. म्हणजे का दिसत नाही? दोषाला अतिदूरत्वात. डोळ्याला चक्षुरेंद्रियाला काही मर्यादा आहे, आणि ते विशिष्ट उंचीवर गेल्याच्या नंतर त्याचे आपल्याला ज्ञान होत नाही. मग कोणता दोष आला? म्हणून अतिदूरत्वात हा दोष आला, म्हणून असूनही त्याचं ज्ञान होत नाही. जसा अतिदूरत्वात हा दोष आहे, तसा अतिसामिप्यात हा दुसरा दोष आहे. काय? अतिसामिप्यात. आता इकडे बघा. आता हे अतिसामिप्यात कसं? आता हे बोट आहे, असं करता 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 इथं जवळ 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 ते खूपच इथे दिसला. आता दिसतं का? ते नाही का? पाण्याची इच्छा नाही का? डोळा नाही का? पण तरी दिसत नाही का? अतिसामिप्यात. जसं की आपण म्हणून तर म्हणतात दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतो. तुम्ही कधी आलेत? इकडे या ना. रामकृष्ण हरी. 11वं मन रामकृष्ण हरी. बरोबर. तर ते डोळ्यातलं दुसऱ्याच्या आपण म्हणतो काय कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, कारण कुसळ कसं आहे? जरा दूर आहे, आणि मुसळ कसं आहे? जवळ आहे. अतिसामिप्यात. डोळ्यातलं काजळ असूनही आपल्याला दिसत नाही. मग डोळ्यातलं काजळ असून आपल्याला का दिसत नाही? ते डोळ्याच्या अतिशय समीप आहे म्हणून दिसत नाही. तसं अंतकरण वृत्ती कोणाची? अंतकरणाची. जसं पानं हे बुबुळ आहे ना, हे बुबुळ आहे आणि याची पाहणारी एक वृत्ती आहे. हे म्हणजे डोळा आहे का? याच्या आत तो डोळा आहे ना. हे डोळा राहण्याचं घर आहे. जसं घरात राहणारे आपण घर आपण घरात राहणारे आपण घर आपण नाही, तसं याच्यात राहणारा डोळा का? हा डोळा. याच्यात राहणारा डोळा म्हणजे हा डोळा नाही, हे डोळ्या राहण्याचं काय? घर आहे, आणि तो याच्यात राहतो. मग डोळ्याचा आश्रय कोण? हे गोलक. आणि ते काय करतं? याच्याहून भिन्न पदार्थाचं प्रकाशन करतं. डोळ्याचं प्रकाशन करत नाही. तसं अंतकरणाची वृत्ती या अंतकरणाच्या ठिकाणी त्या अंतकरण वृत्तीच्या अत्यंत समीप आहे, कारण जसं डोळ्याच्या जवळ एक काजळ असल्यामुळे डोळ्याला दिसत नाही, तसं सुख दुःख कुठे राहतं? अंतकरणात. आणि वृत्ती कुठे आहे? अंतकरणाची. आणि अंतकरण वृत्तीच्या अत्यंत जवळ या काजळासारखं कोण आहे? सुख दुःख आहे. म्हणून ते अतिसामिप्यात हा दोष आल्यामुळे सुद्धा अंतकरण वृत्ती जाणायला समर्थ नाही. कोणाला? अंतकरण स्थित असणाऱ्या सुख दुःखाला. म्हणजे कोणा अंतकरणाला का ज्ञान होत नाही? जे ज्यात स्वरूप असते त्याला विषय होत नाही. अंतकरण वृत्तीला का ज्ञान होत नाही? त्याची 2 उत्तर दिले. पहिलं, अग्नीची दाहकता वृत्ती अग्नी भिन्न पदार्थाला जाळते, अग्नीला जाळत नाही. तसं अंतकरण वृत्ती ही अंतकरण भिन्न पदार्थाला जाणते, अंतकरणाला जाणत नाही. म्हणून अंतकरणाला जाणत नाही म्हणजे अंतकरण स्थित सुख दुःखाला जाणत नाही, काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कैमुतिक ज्ञान आहे.
आणि दुसरं कारण कोण, अति साम्यप्यात हा दोष आल्यामुळे सुद्धा अंतकरण वृत्ती अंतकरण स्थित सुखदुःखाला जाण्याला समर्थ नाही. आता तिसरं राहिली कोण, ज्ञानेंद्रिय आहे ना. तर ज्ञानेंद्रिय सुद्धा सुखदुःखाला जाणत नाही. त्याचं उत्तर काल काय पाहिलं आपण, असं आहे का, कोणीच उत्तर देत नाही. एकाला तरी आठवलं पाहिजे ना. आपण इंद्रिय सुखदुःखाला का जाणत नाही, बरोबर आहे. काय काय आहे ना, परांच खाणी वेतनच स्वयंभूत तराम तस्मात परांग पश्यंती नांतरात्मन. त्या सगळ्या इंद्रियाचे दरवाजे कुठे आहेत, बहिर्मुख आहे. डोळा कुठलं रूप पाहतो, बाहेरचं. कान कुठला शब्द ऐकतो, बाहेरचं. घ्राणेंद्रिय कुठला वास घेतं, बाहेरचं. रसनेंद्रिय कुठले रस सांगते, बाहेरचं. त्वगेंद्रिय कुठला स्पर्श जाणतं, बाहेरचं. म्हणजे ही सगळी पाचही ज्ञानेंद्रियाची तोंडच कशी केलेली परमात्म्याने, बाहेर केली आहे. म्हणून ते बाहेरच्या विषयाचं ज्ञान करून देतात. सुख दुःख कुठे आहे, हात आहे. म्हणून ते बहिर्मुख असल्यामुळे इंद्रियाची तोंड बाहेर असल्यामुळे इंद्रिय सुख दुःखाला जाणत नाही. अति सामिप्यात किंवा जाणणे वृत्ती असल्यामुळे अंतकरण वृत्ती सुख दुःखाला जाणत नाही. आणि जाणणे हे अंतकरणाचं स्वरूप असल्यामुळे अंतकरणे सुख दुःखाला जाणत नाही. ज्ञानाची साधनं ते तीनच आहे आपल्याकडे, एक अंतकरण, दोन वृत्ती, तीन इंद्रिय ज्ञानेंद्रिय. आणि तिघही सुख दुःखाला जाण्याला समर्थ नाही. याचा अर्थ तिघ सुख दुःखाला सुख दुःखाचं किंवा प्रत्येक पदार्थाचं ज्ञान करून द्यायचं म्हटलं तर जीवाकडे साधनं तीन आहेत आणि तिघही जाणत नाही. याचा अर्थ जीवाला ज्ञानच होणे कोणाचं, सुख दुःखाचं पण होतं की नाही, होतं. त्या अर्थी कोणीतरी सुख दुःख जाणणारा असला पाहिजे. आणि जो आहे त्याचंच नाव आहे साक्षी भाष्य. आणि म्हणून सुख दुःख कोणते भाष्य आहे, साक्षी भाष्य आहे. म्हणजे सुख दुःखाचं प्रकाशन कोण करतो, साक्षी करतो. आता भोगात सुख दुःखाच्या भोगाचा संकाराचा दोष टळला कशामुळे, कोणाचं नानात्व मानल्यामुळे, अंतकरणाचं, बरोबर आहे. कोणाचं, अंतकरणाचं नानात्व मानल्यामुळे सुख दुःखाच्या भोगाचा संकाराचा दोष टळला. पण सुख दुःखाच्या ज्ञानाचा संकाराचा दोष येईल ना. म्हणजे सगळ्यांची सुख दुःख सगळ्याला कळाली पाहिजे. कारण साक्षी काय आहे तुमच्या मतात, पूर्वपक्ष बोलतो एक आहे. आणि सगळ्यांच्या सुख दुःखाचं प्रकाशन करणार कोण आहे, साक्षी आहे. आणि सगळे सुख दुःख कसे आहेत, साक्षी भाष्य आहेत. म्हणून साक्षीवर काय आलं मग आता, नानात्व. का बरं नानात्व मानायचं, अहो म्हणले साक्षी एक आहे. मग एक आहे तर सगळ्याची सुख दुःख सगळ्याला कळावी. भोगायला भेटणार नाही, अंतक्रम वेगळा असल्यामुळे. पण साक्षी एक आहे ना, साक्षी भाष्य सुख दुःख आहे ना, मग सगळ्यांची सुख दुःख सगळ्याला कळाली पाहिजे. खरं सांगा, कळतात का, कळत नाही. याचा अर्थ साक्षी काय मानावं लागेल, भिन्न मानावं लागेल, नाना मानावं लागेल. मग साक्षी झाला नाना आणि ब्रह्म झालं एक. मग सांगा बघू, दोघांचं ऐक्य होईल का, होणार नाही. असं कोण बोलतो, पूर्वपक्ष. आतापर्यंत आता पूर्वपक्ष पूर्ण आपला संपलेला आहे. फक्त ते काही पंक्ती वाचून लावायच्या राहिल्या, त्या वाचून उत्तर पक्ष त्याचं काय उत्तर देतात ते आपण होईल तेवढं पाहण्याचा प्रयत्न करू. बघा, परिच्छेद 3 पूर्वपक्षाच्या मताने विषयाचे खंडन. ते कुठपर्यंत आलेले आता, परंतु वेदांताचे हे म्हणणे बरोबर नाही. ठीक ना, बरोबर नाही, इथपर्यंत चालू ना आपण. पंक्ती सर्वाला सापडल्यात नक्की. बघा, प्रति शरीराच्या ठिकाणी बुद्धीचा भेद मानल्यामुळे सर्वांची सुखदुःखे सर्वांना कळावीत असा दोष राहत नाही. हे मागे झालं. आता म्हणतात परंतु, म्हणजे या बोलण्यामध्ये वेदांताचं म्हणणं कोणाचं ऐक्य व्हायला कोणाशी हरकत नाही. हे हा परिच्छेद वाचला होता ना काल आपण, नक्की पण नक्की ना. बघा आता, परंतु इथून पुढे आपलं वाचून पंक्ती लावायचं राहिलं. आता बघा, परंतु हे वेदांताचे म्हणणे बरोबर नाही. म्हणजे वेदांती तिथे काय म्हणतात, कोण नाना आहे, अंतकरण नाना आहे. सुख दुःख धर्म कोणाचे आहे, अंतकरणाचे आहे. पण जीव कसा आहे, जीव म्हणजे साक्षी कंसात एकच आहे. त्याला आत्मा प्रत्येक तोम लक्ष काय म्हणतात आहे ना. आणि त्याचं एका ब्रह्माशी एका साक्षीचं ऐक्य व्हायला हरकत नाही. म्हणजे कशात ऐक्य आहे, लक्षार्थात ऐक्य आहे, कशात नाही, वाचार्थात नाही, असं कदाचित वेदांती म्हणतील. पण ज्या साक्षीचं ऐक्य तुम्ही ब्रह्माशी सांगता तो साक्षी आम्ही मानत नाही. कसे नाही तर ते आता बोलतो बघा. परंतु हे वेदांताचे म्हणणे बरोबर नाही. म्हणजे काय म्हणणे बरोबर नाही, एका साक्षीचं एका ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही असं जे वेदांती म्हणतात हे त्यांचं म्हणणं बरोबर नाही. कारण मनुष्य मात्र स्वतःच्या जीवाचे फक्त काय ज्ञान आहे, मी करता आहे, मी भोक्ता आहे. आणि करता भोक्ता म्हटल्याच्या नंतर अहम सुखी अहम दुखी या रूपाने ज्ञान आहे. पण त्याशिवाय साक्षी म्हणून कोणी आपणात आहे असे कोणालाही ज्ञान नाही. कोणालाच ज्ञान नाही कोणाचं, साक्षीचं. अहम साक्षी असं म्हणून कोणालाही ज्ञान नाही. का ज्ञान नाही, त्याच्या मताने का ज्ञान नाही बोलायला पाहिजे. आपलं तर झालं ना ते काल आज, हा नाही मानित नाही हे बरोबर आहे. पण का ज्ञान नाही, नाहीच म्हणून नाहीच. कारण ज्ञान ज्याचं होतं तो पदार्थ असतो, ज्याचं ज्ञान होत नाही तो पदार्थ नसतो. जसं वंद्यपुत्र कोण मानतो जगात, कोणीच मानत नाही. कोणाला विचारलो का मानत नाही, ते काय म्हणणार, नाहीच आहे. कारण असता तर दिसला असता, कोणाला तरी दिसला असता, कोणाला तरी त्याचा लग्नाचा हिशोब काढता आला असता. काढायचा प्रयत्न केला की नाही आपण, निघाला का, बरं होण्या चुकीचं कोण काढेल, कोणीच काढू शकत नाही. याचं कारण नाहीच ना तो. तसा साक्षी नाहीच आहे, मग त्याचं ऐक्य म्हणणार काय, ते बोलताना तो म्हणतो बघा,
करता भोगता या रूपाने ज्ञान आहे, त्याशिवाय साक्षी म्हणून कोणी आपणात आहे असा कोणासही ज्ञान नाही. वंद्यापुत्राचे कोणासही ज्ञान नाही आहे का हो? वंद्यपुत्राचं कोणाला ज्ञान आहे? कोणालाच नाही. म्हणून तो जसा नाही त्याचप्रमाणे ज्या अर्थी साक्षीचे कोणास ज्ञान नाही आहे ना, कोणाचं ज्ञान नाही, कोणाचं? साक्षीचं. म्हणून त्या अर्थी वंद्यापुत्राप्रमाणे आम्ही पूर्वपक्षी कोण मानत नाही? साक्षी मानत नाही. जे साक्षी मानत नाही ते कोणत्या पक्षातले आहेत? पूर्व पक्षातले आहेत. मग आपण कोण कोण मानत नाही आहे ना? आपण सगळेजण साक्षी मानतो. मग ज्ञान आहे का आपल्याला? कोणाला नाही. बरं, मग ज्ञानच नाही तर सिद्ध करा, तेही करता येत नाही. पण आपल्याला म्हणाल सिद्ध करता येऊ दे, नाही तर करता येऊ देऊ नये, पण साक्षी आहे हे मात्र खरं आहे. कशावर? आमच्या संतांनी सांगितलं साक्षी आहे म्हणजे आहे ना. साक्षी कोण आहे? खरं तर मीच आहे. फक्त मी छातीला हात लावतो, तो छातीवरचा विचाराने बाजूला काढायचा आणि साक्षीकडे जोडायचा. बघा, क्षणभर वेदांत. पण आता बघा इथे त्याचं वाक्य बघा. तो म्हणतो क्षणभर वेदांताच्या कल्पनेप्रमाणे मानला तरी. खरं सांगा, वेदांतामध्ये काय सत्य आहे काय मिथ्या आहे? ब्रह्मसत्यम जगन मिथ्या आहे ना. ब्रह्मसत्य आहे, जगत मिथ्या आहे. आणि ब्रह्म म्हणजे कोण? व्यष्टीदृष्ट्या साक्षी. मग साक्षी सत्य आहे आणि सगळं जगत काय मिथ्या आहे म्हणजे कल्पित आहे. मग पण याला कल्पना कोण वाटते? साक्षी कल्पना वाटते आहे ना, आणि जगत सत्य वाटतं. किती दिवाळखोर बुद्धी आहे कोणाची? या पूर्व पक्षाची. बघा बघू, तो क्षणभर वेदांताच्या कल्पनाप्रमाणे मानला कोण? साक्षी. तरीही त्याचे ब्रह्माशी एकत्व घडणार नाही. त्याला विचारलं का रे बाबा? त्याचं कारण सांगतो. कारण प्रति शरीराच्या ठिकाणी जशी बुद्धी काय मानता तुम्ही? भिन्न मानता. तसेच साक्षी सुद्धा कसे मानले पाहिजे? भिन्न मानले पाहिजे. साक्षी तर आम्ही मानतच नाही, पण मानला जरी तर साक्षी काय मानता येत नाही? एक मानता येत नाही. काय मानला पाहिजे? भिन्नच मानला पाहिजे. का भिन्न मानला पाहिजे? कारण वेदांत मतामध्ये सुख दुःख साक्षी भाष्य आहेत, त्यामुळे तो भिन्न मानला पाहिजे. कसं बोलतो आता बघा. आपण एक आशय आपल्या डोळ्यासमोर आहे, फक्त आता पंक्ती आपण बघायच्या. साक्षी भिन्न मानले म्हणजे साक्षीवर अनेकत्व हा धर्म आलाच. आणि अनेकत्व धर्मवान कोण? साक्षी. त्या साक्षीचे एकत्व धर्मवान कोण? ब्रह्म. त्या ब्रह्माशी काय संभवत नाही? ऐक्य संभवत नाही. कारण ऐक्य संभवण्याकरता काय लागतं? लक्षण समान लागतं. आणि ते लक्षण समान नाही, विषम आहे. कारण एकत्व कोणाच ठिकाणी? ब्रह्माच ठिकाणी. अनेकत्व कोणाच ठिकाणी? साक्षीच ठिकाणी. मग अनेकत्व धर्मवान साक्षीचं एकत्व धर्मवान ब्रह्माशी ऐक्य होईल काय? उत्तर आहे. पण म्हटलं आम्ही त्याला ऐक्य अनेक म्हणतच नाही ना साक्षीला. कोण म्हणेल? नाही नाही नाही. आता हे कोण म्हणेल? उत्तर पक्ष म्हणेल कदाचित. तुम्ही म्हणाला आम्ही साक्षीला अनेक मानतच नाही, आम्ही साक्षी काय मानतो? एक. अहो तुम्ही मानता काय? मानून नाही चालत, सिद्ध झालं पाहिजे ना. साक्षी काय सिद्ध होत नाही? एक सिद्ध होत नाही. काय मानावं लागतो? नानाच मानावा लागतो. कारण सुख दुःखाची साधनं जीवाकडे आहेत तीन. एक, दोन. एक अंतकरण, दोन अंतकरणाची वृत्ती, तीन इंद्रिय, ज्ञानेंद्रिय. आणि या तिघालाही ज्ञान होत नाही कोणाचं? सुख दुःखाचं. म्हणूनच तुम्ही वेदांती सुख दुःखाला काय म्हणतात? साक्षी भाष्य मानता आहे ना. आणि मग हे तुमचं मानणं बरोबर सुद्धा आहे. तो बोलतो हे तुमचं मानणं बरोबर सुद्धा आहे. फक्त अर्थ कोणाचा केला त्यांनी? स्वतःचा. आणि मारला माती कोणाच्या? वेदांताच्या. याच्याकरता काल एक सहज प्रमाण म्हणून उदाहरण म्हणून आपण पाहिलं होतं. झाली पापा तापा तुटी आणि दैन्य गेले उठावटी. तसा प्रकार त्याचा आहे. काय बोलतो बघा. दुसरे असे की वेदांत मतात सुख दुःख कसे आहेत हो? पंक्ती बघायचं, बोलायचं. काय वेदांत मतात सुख दुःख कसे आहेत? साक्षी भाष्य आहेत. आणि म्हणून सुख दुःखे साक्षी जाणतो. वेदांत मतामध्ये सुख दुःख साक्षी भाष्य असल्यामुळे साक्षी काय करतो? सुख दुःख जाणतो. म्हणजे सुख दुःख आपण इथे एक शब्द म्हटलो होतो, काय आठवेल का कोणाला? वेदांत एक असा कोणता शब्द त्याने मनाचा घातला म्हणून त्याला पूर्व पक्षाची उभारणी करता आली? असा इथे कोणता शब्द त्याने मनाचा घातला आणि तो वेदांताच्या माथी मारला म्हणून त्याला पूर्व पक्षाची उभारणी करता आली? वाह, धन्यवाद. कोणता शब्द? प्रत्यक्ष साक्षात साक्षी सुख दुःख जाणतो असा तो अर्थ करतो. हे शब्द ध्यानात ठेवायचे, कारण पुढे उत्तराला सुद्धा आपल्याला लागणार आहे. बघा, दुसरे असे की वेदांत मतात सुख दुःखे साक्षी भाष्य आहेत, म्हणजे सुख दुःखे साक्षी जाणतो. इथे एक शब्द आपल्याला झाला तर आपल्याकडे पेन्सिल असेल, बारीक अक्षरात लिहून ठेवायचा, म्हणजे तो कायम आपल्याला स्मरणात राहतो. साक्षी कसा सुख दुःख जाणतो? पूर्व पक्षाच्या मते साक्षात प्रत्यक्ष सुख दुःख जाणतो. असा साक्षी भाष्य शब्दाचा काय अर्थ आहे? मग साक्षी साक्षात सुख दुःख जाणतो असा साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ कोणी केला? हा बोला ना. पूर्व पक्षाने. साक्षी भाष्य शब्द कोणाचा आहे? उत्तर पक्ष वेदांताचा. त्याचा अर्थ कोणी केला? पूर्व पक्षाने. आणि मारला कोणाच्या माती? वेदांताच्या. आणि हे कोणाचं म्हणणं आहे? तुमचंच म्हणणं आहे, आमचं थोडी म्हणणं आहे. त्यामुळे साक्षी कसा मानला पाहिजे? ना कसं तो बोलतो आता बघा. आणि
वेदांताच्या सरणीप्रमाणे, सरणी, रीती, पद्धती, वेदांताची जी मांडणी आहे, सरणी आहे, सांगण्याचा विषय स्पष्ट करण्याची जी पद्धती आहे, त्या दृष्टीने तो कसा अर्थ कसा आहे तो बरोबर आहे. कारण अंतकरणाच्या ठिकाणी असणारे सुख दुःख धर्म हे अंतकरण वृत्तीस किंवा चक्षुरादी इंद्रियाला कळणे शक्य नाही. आपण पाहिलं होतं ना, ज्ञानाचे साधनं किती? 3. आता तो विषय चालू झाला. अंतकरण, वृत्ती आणि इंद्रिय, त्या बाबतीत बोलतो. अंतकरण वृत्तीस ते दोन्ही घेऊन टाकायचे, अंतकरणास किंवा अंतकरण वृत्तीस. आणि दुसरं चक्षुरादी ज्ञानेंद्रियास कळणे शक्य नाही. कोण? सुख दुःख कुठे असणारे? अंतकरणस्थ, अंतकरण स्थित असणारे. आणि मग ज्ञानाची साधनं तर हीच आहे, ज्ञानेंद्रिय किंवा अंतकरण वृत्ती. कंसात आणखी कोण घ्यायचं आपण? अंतकरण. ठीक ना? अंतकरण, अंतकरण वृत्ती हे दोन्ही तिथं वेगळं घेऊ शकता किंवा दोन्ही एक घेतलं तरी चालतं. ज्ञानेंद्रिय किंवा अंतकरण वृत्ती एवढीच आहेत. कर्म इंद्रिय हे तर ज्ञानाचे साधन नाही. कर्म इंद्रिय साधन नाही का? ज्ञानाचे साधन नाही. ज्ञानाचे साधन नाही, मग कसे साधन आहे? त्याचं नावच आहे कर्म. कर्म इंद्रिय, मग त्याच्या शब्दातच उत्तर दिलं. कर्म इंद्रिय कशा साधन आहे? कर्माची साधना असल्यामुळे त्याला काय म्हणतात? कर्म इंद्रिय. ज्ञानाची साधना असल्यामुळे त्याला म्हणतात ज्ञानेंद्रिय. ज्ञानजनकानी ज्ञानेंद्रियाने, क्रियाजनकानी कर्मेंद्रियाने, क्रियेचे जनक असल्यामुळे त्यांना कर्मेंद्रिय म्हणतात आणि ज्ञानाचे जनक असल्यामुळे त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. मग ज्ञानेंद्रिय किंवा अंतकरण वृत्ती एवढीच आहेत. कशाची साधने? ज्ञानाची. कर्मेंद्रिय तर ज्ञानाची साधने नाहीत. आता बघा, ज्ञानेंद्रिय ज्ञानाची साधने आहेत. ज्ञानाची साधनं कोण आहेत? ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय कशाचं ज्ञान करून देतात? विषयाचं. किती विषयाचं? पंचविषयाचं. कारण का? जो ज्याचा विषय तो त्यालाच प्रकाशन करतो. आकाशाचा गुण कोणता? शब्द. आणि त्या शब्दाला प्रकाशन कोण करतं? श्रवणेंद्रिय. वायूचा गुण कोणता? स्पर्श. स्पर्शाचं प्रकाशन करतं त्वगेंद्रिय. नंतर तेजाचा गुण कोणता? रूप. रूपाला प्रकाशन करतं चक्षुरेंद्रिय, नेत्रेंद्रिय. आणि जलाचा गुण कोणता? रस. रसाला प्रकाशन करतं रसनेंद्रिय. आणि पृथ्वीचा गुण कोणता? गंध. त्याला प्रकाशन करतं कोण? घ्राणेंद्रिय. असं का बरं? कारण ते एकनिष्ठ आहे आपल्याशी. म्हणजे मुळात आकाशाचं कार्य कोण आहे? आकाशाचा गुण कोणता आहे? शब्द आहे. आणि आकाशाच्या सत्वगुणाचं कार्य कोणतं आहे? श्रोतेंद्रिय. म्हणून ते शब्दाचं प्रकाशन करतं. नंतर दुसरं भूत कोणतं? वायू. वायूचा गुण कोणता आहे? स्पर्श. आणि वायूच्या सत्वगुणाचं, स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य कोण आहे? त्वगेंद्रिय. म्हणून ते स्पर्शाला जाणतं. कारण आपल्या कारणात मग ते अनन्य आहे ना त्याच्याशी. त्यामुळे ते इंद्रिय त्या विषयाचं ज्ञान करून देतं. आणि 2 इंद्रियात विशेष योग्यता आहे म्हटलं आपण. कोणत्या? त्वगेंद्रिय आणि चक्षुरेंद्रिय. कशाला ज्ञान करून देतात? आश्रयाचं आणि विषयाचं. पण 2 इंद्रियात विशेष योग्यता असली, इतर 3 इंद्रियात नसली तरी 5ही ज्ञानेंद्रिय कोणाचं ज्ञान करून द्यायला समर्थ नाही? अंतकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुख दुःखाचं ज्ञान करून द्यायला समर्थ नाही. काय कसं वाटतं तुम्हाला? बोला. श्रोतेंद्रिय. हो. गाय आरडली, जी बैल आरडला, जी. किंवा तिकडं मृदंग वाजला, हो. दगड खटखट केला, जी. ते आश्रयाने जमतं. हो, यांचं म्हणणं आहे जसं ते आश्रयाला जाणतं. पण तो आश्रय तुम्ही कधीतरी पाहिलेला आहे तेव्हा जाणतं का पाहिलेला नाही तेव्हा जाणतं? कधीतरी केव्हा तरी तो पाहिलेला आहे ना, तेव्हा ते जाणतं. ज्याने कधी जन्मात तो पाहिलेलाच नसेल त्याला जाण म्हणा. तो जाणत नाही, तो म्हणतो खटखट वाजतो. काय वाजतो ते नाही माहिती, वाजतं असं. ठीक ना? इथं दिलेलं आहे ते मी सांगतो. हे काय माझ्या मनाचं नाही. पूर्वसंस्कार वशामध्ये तो जाणतो. पूर्वी त्यांनी कधीतरी केव्हा तरी कुठेतरी ते पाहिलेलंच असतं, अनुभवलेलं असतं. जी जी जी. एवढी पोरं शंका करत नाही, आम्हाला ती विरुद्ध झाली. जी जी जी. नाही नाही, काय नाही, कोणी कंटाळत नाही. तुम्ही आमच्यात ज्येष्ठ आहात, काही अडचण नाही. बघा, पण ती इंद्रिय शरीराच्या आत असणाऱ्या कोणाला जाणायला समर्थ नाही? पंक्ती बघा. सुख दुःखात जाणण्यास समर्थ नाही. बघा, त्या कर्मेंद्रियापासून पुन्हा वाचतो आपण सगळे. मात्र बघा, कर्मेंद्रिय तर ज्ञानाची साधने नाहीत. ज्ञानेंद्रिय कशी साधना आहेत? ज्ञानाची साधना आहेत. पण ती इंद्रिय म्हणजे कोणती इंद्रिय म्हणायची? तर ज्ञानेंद्रिय. ती ज्ञानेंद्रिय शरीराच्या आत असणाऱ्या, आणि पुढे ते शब्द गोड आहे बघा, अपंचीकृत भूत कार्य आहे ना. म्हणजे इथे 2 गोष्टी घ्यायच्या. 5व्या तरंगातला विषय इथे एक शब्द फक्त त्यांनी उल्लेख केला, पंचीकृत आणि अपंचीकृत. काय? पंचकृत आणि अपंचीकृत. अपंचीकृत म्हणजे एकामेकामध्ये मिक्स न झालेले, एकामध्ये स्थूल भावाला न आलेले, त्याला काय म्हणायचं? अपंचीकृत. अपंचीकृत भूतालाच एक दुसरं नाव आहे पंचतन्मात्रा. अपंचीकृत भूताला दुसरं नाव काय? पंचतन्मात्रा. म्हणजे पंचतन्मात्रेलाच काय म्हणतात? अपंचीकृत पंचमहाभूत म्हणतात, आहे ना. आणि दुसरे पंचकृत पंचमहाभूत. मग पंचकृत कसे? पंचात्मक झालं एक भूत का त्याला पंचकृत म्हणायचं, आणि एकात्मकच आहे त्याला म्हणायचं अपंचकृत. म्हणजे एकामेकामध्ये मिक्स झालं का त्याला पंचकृत म्हणायचं, आणि एकामेकामध्ये ते मिक्स झालं नाही, स्वतंत्र आहे, इंद्रिय अगोचर आहे, त्याला अपंचकृत असं म्हणायचं. आणि त्या भूताचं कार्य असं आहे की ते एकत्र येतात. असं काही, आता बघा, आपण सुद्धा व्यक्तिगत काही एकटे साधना करतो, काही सामूहिक साधना करतो. काही साधना आपली एकट्याची आहे, काही साधना सामूहिक आहे. आपलं कीर्तन असेल, काकडा असेल, भजन असेल, आहे ना. ही सगळी साधना कशी आपली
सामूहिक आहे. आणि आपण जे ध्यान लावून वगैरे बसतो, कधी कधी आपला स्वाध्याय करतो, ही साधना कशी आपली व्यक्तिगत आहे. तसं पंचमहाभूत काही सामूहिक कार्य करतात आणि काही व्यक्तिगत कार्य करतात. त्यांचं सामूहिक कार्य काय आहे, तर सामूहिक कार्य त्यांचं दिसणारे स्थूल ब्रह्मांड आहे. आणि म्हणजे असं म्हणा, जी स्थूल सृष्टी आणि सूक्ष्म सृष्टी, तर सूक्ष्म सृष्टी त्यांचं स्वतंत्र कार्य आहे आणि स्थूल सृष्टी हे त्यांचं काय आहे, सामूहिक कार्य आहे. त्याच्यातही आणखी बारकावा असा आहे का स्थूल सृष्टीतलं सुद्धा काही गोष्टी ते स्वतंत्र करतात आणि काही गोष्टी ते सामूहिक करतात. सूक्ष्म सृष्टीमध्ये सुद्धा काही गोष्टी स्वतंत्र करतात, काही गोष्टी ते सामूहिक करतात. जसं की अंतकरण आहे ना, ते 5 अपंच तन्मात्रा, आताच म्हणलो अपंचकृत पंचमहाभूत, हे त्यांचं कोणतं कार्य आहे, सामूहिक कार्य आहे. म्हणजे 5ही महाभूतातला थोडा थोडा सत्वगुण काढला का त्याचं नाव होतं काय, तयार होतं कोण, अंतकरण आहे ना. मग त्याचं कोणतं कार्य झालं, ते सामूहिक. आणि आताच म्हणलं आपण आकाशाच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य आहे कोण, श्रवण इंद्रिय आहे ना, श्रोत्र इंद्रिय. नंतर वायूच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य त्वग इंद्रिय. तेजाच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य चक्षुर इंद्रिय. जलाच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य रसना इंद्रिय. आणि पृथ्वीच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य घ्राण इंद्रिय. हे त्यांचं कार्य कसं झालं, स्वतंत्र कार्य. आणि दुसरं कार्य कसं असतं, सामूहिक कार्य. तूर्त इथे कोणाचा विषय चालला, अंतकरणाचा. हे अंतकरण कोणाचं कार्य आहे, पंचमहाभूताचं. पण कोणत्या पंचमहाभूताचं, पंचीकृत का अपंचीकृत, अपंचीकृत पंचमहाभूताचं. स्वतंत्र का मिलित, मिलित आहे ना. म्हणजे अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य कोण, अंतकरण. अंतकरण म्हणजे काय, देहाच्या ज्ञानाचं साधन, त्याला काय म्हणतात, अंतकरण. त्याचे किती प्रकार पडतात, 4, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ठीक ना. आता बघा तिथे टिप्पणी दिली बारीक, याचे स्पष्टीकरण पुढे 5व्या तरंगात आहे. आपण थोडासा त्याचा आशय बोललो, पण ते सविस्तर स्पष्टीकरण आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. त्यावेळेला तो विषय येईल, त्यावेळेला आपण पुन्हा पाहू. पण ती इंद्रिय शरीराच्या आत असणाऱ्या अपंचीकृत भूत कार्य अंतकरणाला किंवा इंद्रियाला जाणत नाही. ती इंद्रिय म्हणजे कोणती, ज्ञानेंद्रिय आहे ना, ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रियाचा विषय इथे येईल का, नाही, कारण कर्मेंद्रिय काय करत नाही, ज्ञान करून देत नाही. ते काय करतात, कर्म करतात. हा विषय कशात चाललाय, ज्ञानाचा चाललाय. त्यामुळे इथे कोणती इंद्रिय घ्यावं लागेल, ज्ञानेंद्रियच घ्यावी लागेल. फक्त स्थूल शरीर किंवा बाह्य जड पदार्थ म्हणजेच काय, कंसात देतात पंचकृत पंचमहाभूतापासून झालेले विषय. म्हणजे पंचकृत पंचमहाभूतापासून झालेले विषय यांना झालेला समर्थ आहे कोण, ज्ञानेंद्रिय. डोळा रूप पाहिलं पण कुठलं, बाहेरचं. म्हणजे प्रत्येक इंद्रिय कुठलं ज्ञान करून देतात, पंचकृत पंचमहाभूतापासून निर्माण झालेले जे स्थूल ब्रह्मांड आहे त्याच्यातल्या आपापल्या विषयाला जाणायला ती समर्थ आहे. आता त्यातील 2 इंद्रियात विशेष योग्यता म्हटलं ना आपण, कोणकोणत्या, चक्षुर इंद्रिय आणि त्वग इंद्रिय. ते आलं बघा. त्यातील आपल्या विषयासच जाणतात कोण, ही 5 इंद्रिय आपापल्या विषयाला जाण्याला समर्थ आहे. पण पुढे काय बोलतात बघा, यातील आपल्या विषयासच जाणतात म्हणजे श्रोत्र कशास, शब्दास. बोला सर्व, श्रोत्र शब्दाला. शब्दामध्ये 2 प्रकार आहे, वर्णात्मक शब्द आणि ध्वन्यात्मक शब्द. जसं गाय हंबरते, पक्षी किलबिलाट करतात, हा कोणता शब्द आहे, ध्वन्यात्मक आहे. आणि आपण बोलतो हा वर्णात्मक आहे. आणि दोन्ही शब्दाला कोण जाणतं, श्रवण इंद्रिय. कारण श्रवण इंद्रियाचा विषय काय आहे, शब्द. ठीक ना. आणि शब्द कोणाचा गुण आहे, आकाशाचा. आकाशाचा गुण शब्द. आणि आकाशाच्या स्वतंत्र सत्वगुणापासून कोणतं इंद्रिय झालं, श्रवण इंद्रिय. म्हणून ते कोणाला जाणतं, शब्दाला. कोणत्या शब्दाला, वर्णात्मक आणि ध्वन्यात्मक शब्दाला ते जाणतं. आता पुढे बघा, त्याचप्रमाणे त्वचा. त्वचा म्हणजे कोणतं इंद्रिय, त्वग इंद्रिय आहे ना. आणि त्वग इंद्रिय आकाशाला जाणतं, स्पर्शाला. स्पर्श कोणाचा विषय, आपला कोणाचा गुण, कोणत्या भूताचा गुण, वायूचा आहे ना. वायूचा गुण कोणता आहे, स्पर्श. आणि त्या वायूच्या स्वतंत्र सत्वगुणापासून झालं कोण आहे, त्वग इंद्रिय. म्हणून ते कोणाचं ज्ञान करून देतं, स्पर्शाचं ज्ञान करून देतं. आणि स्पर्शामध्ये 2 प्रकार, मृदू आणि कठीण. काही कोमल स्पर्श असतात, काही कठीण स्पर्श असतात आहे ना. काही कठीण आहे आणि काही कोमल आहे. ज्ञानोबरायांनी सुद्धा याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. ते ओव्याचा आशय डोळ्यासमोर आहे, ते ओव्या पाठांतरण आहे. नाथबाबांनी पण केलेलं आहे. जी 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 मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, हे त्वग इंद्रियाचे लक्षण. घ्राण विचक्षण, हा, सुगंध दुर्गंध जाण, घ्राण विचक्षण ते कर्मी. संकल्प विकल्प मनाचे, निश्चय कर्म बुद्धीचे, चंचल जाण चित्ताचे,
अहंकाराचे मी पण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण 4 प्रकार म्हणजे नाथबाबांनी या प्रत्येकाच्या काय केलेल्या आहेत आपल्याला स्वतंत्र व्याख्या केल्या आहेत. पण हे विचारसागर ऐकलं का त्या वेळा कळतात किंवा त्या वेळा पाठ असल्या का हा विषय लक्षात येतो. आणि हेही नाही तेही नाही मग ते नाथ महाराज इथे खूप खोल केले चला पुढे आहे ना असा प्रकार तो होतो आहे ना. तर तशी अवस्था वेळ आपल्यावर येऊ नाही त्याच्याकरता हे पाहणं गरजेचं आहे. बघा श्रोत्र शब्दास आणि त्वचा स्पर्शाला जाणते म्हणजे किती संत वाङ्मयाने आपल्याला सोपं करून ठेवलं ना. पण हे प्रकरण ग्रंथाशिवाय आकर ग्रंथ आपल्याला लक्षात येत नाही. अहंकार सांगा ना सांगा ना. तरी सर्वेंद्रियाची वृत्ती हा घेऊन आपल्या हो बुद्धी आत्म्यामुळे एकांती प्रिय झाली. हा सर्व इंद्रियाच्या वृत्ती घेऊनी आपल्या हाती बुद्धी एकांतीमुळे एकांती मिळे म्हणजे सर्व इंद्रियाच्या आत्म्यामुळे एकांती हा आत्म्यामुळे एकांती प्रिया जशी म्हणजे एखादी प्रिया आपल्या पतीला जशी एकांतात मिळते तशी या सगळ्या वृत्तीला घेऊन बुद्धी अधिष्ठान आत्म्याशी एकरूप होते. हे ज्ञानाचा विषय आणि तोच ऐक्य सांगायचं आहे ते. फक्त इथं पूर्व पक्ष चालू आहे आणि ओवी आपल्याला उत्तर पक्षामध्ये बिलकुल लागते आणि इथे सुद्धा ती पूर्व पक्षाच्या भूमिकेत इथला विषय चालू आहे. तो विषय घ्यायला हरकत नाही कारण ऐक्य सांगायचंच आहे ना. हा विषय कशा करता चालू आहे जीवशिवाचं ऐक्य सांगण्याकरताच आपला हा विषय चालू आहे. बुद्धिनिष्ठे आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अर्णशी. आता सरकटे बाबा निकुंज बाबा या दोघांनी फक्त आता या दोन्ही ओव्या उत्तर पक्षाच्या वेळेला सांगायची जबाबदारी तुमची आहे ना. आता बघा श्रोत्र शब्दास त्वचा स्पर्शात चक्षुरेंद्रियापर्यंत आलो आपण. चक्षुरेंद्रिय हे कोणत्या भूताचं कोणत्या गुणाचं कार्य तेज भूताच्या सत्व गुणाचं कार्य आणि तेज भूताचा गुण कोणता रूप आणि म्हणून तो ते चक्षुरेंद्रिय कोणाला जाणतं रूपाला जाणतं. रूपामध्ये 2 प्रकार आहे कोणते सुरेख आणि भ्यासूर. सुरेख रूप कोणाचं लक्ष्मीचं आणि भ्यासूर रूप कोणाचं हडळीचं आहे ना. ते कोणीतरी आपल्या वैद्य बाबा सांगायचे ती लक्ष्मी आली आणि अवदासा आली आणि ती लक्ष्मी म्हणायला लागली सांगा देवा मी सुंदर का अवदासा म्हणायला लागली सांगा देवा मी सुंदर. आता देवाला माहिती दोघीला राग येऊ नये पण ते चतुरात शिरो म्हणे लक्ष्मीला म्हटले तू येताने सुंदर अवदेशाला म्हटले तू जाताने सुंदर आहे ना. कारण अवदासा जाताने सुंदर वाटते लक्ष्मी येताने सुंदर वाटते. मग आता हे दोन्ही रूपाचं ज्ञान सुरेख भ्यासूर रूपाचं ज्ञान कोणी करून दिलं आपल्याला चक्षुर इंद्रियाने करून दिलं. कोणी ज्ञान करून दिलं ते चक्षुर इंद्रियाने करून दिलं. बघा जीवा रसास जीवा म्हणजे ही जीभ कशाला जाणते रसाला जाणते. मग आता बोला रसना म्हणजे जीभ ही कोणत्या भूताच्या कोणत्या गुणाचं कार्य बरोबर आहे जलभूताच्या सत्वगुणाचं कार्य आणि जलाचा गुण कोणता रस म्हणून रसना कोणाला जाणते रसाला. रसना कोणाला जाणते रसाला. मग त्याच्यामध्ये प्रकार आहे कडू गोड खारट तुरट तिखट आंबट असे 6 रस आहे. पण त्या 6 रसाला जाणणारी कोण आहे रसनाच आहे. आणि शेवटचा आहे घ्राणेंद्रिय. घ्राणेंद्रिय कोणत्या भूताच्या कोणत्या गुणाचं कार्य पृथ्वीभुवनाच्या सत्वगुणाचं कार्य आणि त्या पृथ्वीभूताचा गुण कोणता गंध आणि त्या गंधाला कोण जाणतं घ्राणेंद्रिय. आणि गंधात 2 प्रकार सुगंध आणि दुर्गंध सुरभी असुरभी आहे ना. खेड्यापाड्यात जर गावाच्या बाहेरून चालला तर दुर्गंध आहे ना आणि पुष्पाच्या एखाद्या बगीच्याच्या माळ्यातून चालला तर सुगंध आहे ना. आता अगदी एखादं लग्न असेल तरी सगळेच लोक ते मारून येतात काय म्हणतात त्याला सेंट परफ्यूम आहे ना अत्तर आहे ना. तर त्यावेळेला काय आता एवढे नाव आहे बघा किती माझ्यात एवढे 2-3च मी ते ऐकून आहे. तर ते त्याचं आपल्याला ज्ञान होतं. आणि त्याच वेळेला एखाद्याने समजा त्या सुगंधातच सुगंध सोडला तर तो सुगंध त्या सगळ्या सुगंधावर मात करतो आहे ना आणि आपलं वर्चस्व गाजवतो. पण याचं ज्ञान कोण करून देतं घ्राणेंद्रिय. आता बघा हे कशा करता बोललो एवढं बघा. आता जसे त्वचा आता बोलायचं सर्वांनी त्वचा शब्दा आपलं श्रोत्र शब्दास त्वचा स्पर्शास चक्षु रूपास जिव्हा रसास घ्राण गंधास आणि त्यापैकी त्वचा व चक्षु या 2 इंद्रियामध्ये बघा त्वचा व चक्षु ही दोन्ही इंद्रिय आपला विषय म्हणजे त्वचेचा विषय त्वचेचा विषय स्पर्शन चक्षुचे विषय रूप आपल्या विषयात जाणून आहे ना. आपापल्या विषयास म्हणजे स्पर्श व रूपास म्हणजे स्पर्श विषय कोणाचा त्वचेचा आणि रूप विषय कोणाचा चक्षुचा. आपल्या विषयाला जाणून त्याच्या आश्रयासही जाणतात. म्हणजे रूपाचा आश्रय कोण घटपटाचे पदार्थ आणि त्या स्पर्शाचा आश्रय कोण पाषाण किंवा तक्क्या वगैरे याला देखील जाणतात असं बोलतात बघा पुढे. त्वचा आपल्या मृदू व कठीण स्पर्शात जाणून ते मृदू कठीण धर्म जे तक्क्या किंवा दगड तक्क्या म्हणजे लोड आपण जे आसनावर वगैरे ठेवलेला असतो तो लोड किंवा आपले महापुरुष आले का त्यांना बसण्याकरता ते दैकुण राजे जे राजे रोगला असायचे त्यांच्या आसना
ते लोड दिले जायचे. किंवा आपल्या बाबा आले का आपली सगळ्याची धावपळ असते, पहिले तक्के आणि लोड आले पाहिजे. मारुती बाबा आल्याच्या नंतर ते काय नाही ना, ते लोडाच्या त्या तक्क्याच ठिकाणी कोणता स्पर्श आहे? मृदू स्पर्श आहे. आणि एखादा पाषाण असला त्याच ठिकाणी कोणता स्पर्श आहे? कठीण स्पर्श आहे. म्हणून म्हणतात तक्क्यावर दगड यावर असतील त्यासही जाणते. कोणतं इंद्रिय? कोणतं इंद्रिय? त्वगेंद्रिय. त्वगेंद्रिय कशाला जाणतं? आपला विषय, त्याचा विषय कोण? स्पर्श आहे ना. कोणता स्पर्श? मृदू आणि कठीण. आणि ते मृदू कठीण स्पर्श कोणाच ठिकाणी राहतात? मृदू स्पर्श कोणाच ठिकाणी राहतो? तक्क्या आहे ना. आणि कठीण स्पर्श पाषाण आहे ना, दगड याच्या ठिकाणी राहतो. म्हणून ते आश्रयाला जाणतात आणि विषयाला जाणतात. कोणतं इंद्रिय? त्वगेंद्रिय. त्याचप्रमाणे चक्षुर इंद्रिय हे नील आणि पीत रूपात जाणते. मग नील रूप कोणाच ठिकाणी राहील? नीलकमलाच्या ठिकाणी. पीत रूप कोणाच्या ठिकाणी? पीत पितांबराच्या ठिकाणी. पिवळा पितांबर शेला गगनी झळकला आणि गरुडावर बैसून माझा काही वेळ आला. असा नील पितादी रूप कोणाच्या आसन राहतं? घटपटाच्या. पण ते नील पितादी रूपालाही जाणतं आणि ते नील पितादी रूप ज्या घटपटाच्या आसन राहतं त्यालाही जाणतं. कोण? चक्षुर इंद्रिय. कोण? चक्षुर इंद्रिय. बघा त्याचप्रमाणे चक्षु ही नील पितादी रूपात जाणून त्याचा आश्रय जे घटपटादी आहे यासही जाणते. आपल्या गुणात जाणून आणि त्याच्या आश्रयासही, म्हणजे गुण आणि गुणाचा आश्रय. गुण कोण? स्पर्श आणि रूप. आणि त्याचा आश्रय कोण? घटपटादी किंवा पाषाण तक्क्यादी आहे ना. यांना जाणण्याची विशेष धर्म या दोन इंद्रियात आहे. कोणत्या? चक्षुर इंद्रिय आणि त्वगेंद्रिय. या दोन इंद्रियात असला तरीही कोणत्याही इंद्रियाला, म्हणजे हे 2 आणि पुढची 3, असे 2 आणि 3 6 आहे ना. हा 5 म्हणजे ऐकताय तुम्ही. असे 2 आणि 3 5 ही कोणत्याही इंद्रियाला आपल्या अंतःकरणाला जाणण्याची काही नाही हो, योग्यताच नाही. कारण का? बोला. कारण का? हे असे तुमचं कारण ते सगळ्यांची इंद्रियाचे दरवाजे बहिर्मुख आहे, म्हणून त्यांनाही जाणण्याची योग्यता नाही. मग अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुख दुःखादी धर्मास इंद्रिय जाणत नाही हे काही निराळे सांगण्याची जरुरीच नाही, गरजच नाही, आवश्यकताच नाही. आता एखादा कल्पना करा, त्यांना विचारलं मोठे माऊली कुठे असतात? मोठे माऊली कुठल्या खोलीत बसतात आहे ना. हे कोण सांगू शकेल? माऊली कुठे राहतात हे माहिती आहे, त्या धर्मशाळेत गेलेला आहे. त्यांचं बैठक कुठे आहे, त्यांचा अभ्यास कुठे आहे, त्यांचं ग्रंथ कुठे आहे, पूजा कुठे, हे ज्याला माहिती आहे. त्याला विचारलं, ज्याला तुम्ही विचार लागला त्याला माऊली आळंदीत राहतात कुठे हेच माहिती नाही, तर मग ते कुठे देवघर आहे, कुठे त्यांची साधना स्थळी हे कळेल का? तसं या इंद्रियाला कायच माहिती नाही, अंतःकरणच माहिती नाही. तर अंतःकरण ठिकाणीचे असणाऱ्या सुखदुःखाचं ज्ञान होईल का? काही माहिती ज्ञान होणार नाही. आता बघा, आता अंतःकरणाचा प्रश्न मिटला, पुन्हा इंद्रियाचाही आपल्या इंद्रियाचा प्रश्न मिटला. आता कोण राहिली? अंतःकरण वृत्ती, त्या संबंधी बोलतात. आता अंतःकरणाची वृत्ती कोणाला जाणत नाही, सुखदुःखात जाणत नाही एवढे सांगवायचे आहे. कोण म्हणतो? पूर्वपक्ष. आता उदाहरण देतात, ज्याप्रमाणे आग्नेच्या ठिकाणी असणारी दाहकता ही आग्नेची काय आहे? वृत्ती आहे. ती आपला आश्रय कोण? तिचा अग्नी. त्याहून भिन्न कोण? इतर काष्टादी पदार्थ, त्यांना काय करते? ती जाळते. एकदा अग्नी जर लागला ना आणि तो भडकला आहे ना, असं आहे की 3 वस्तू अशा आहेत की त्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही, आणि त्यांचं अतिक्रमण झालं तर जगू शकत नाही आहे ना. पण पहिला जगू असा आहे, जगू शकत नाही म्हणजे जिवंत राहू शकत नाही, आणि दुसरा जगू शकत नाही म्हणजे जगू शकत नाही. म्हणजे कोण असे 3? पाणी 2, अग्नी आणि 3 वायू. करा बरं, दोन्ही बंद आहे ना, पाठ सुटेपर्यंत राहू का आपण? नाही. म्हणजे श्वासोश्वास नसेल वायूशिवाय तर जगू शकत नाही, आणि त्याचं चक्रीवादळ आलं तर जगू शकत नाही. पाणी पिलं नाही तर तृष्ण्यामुळे जगू शकत नाही, आणि त्याची जर बाढ आली तर किती लोक गेलेत आत्ताच बघितलं आपण, जगू शकत नाही. तसंच अग्नी जगू शकत नाही आहे ना. मग आग लागली तर जगू शकत नाही, आणि अग्नी इथे नसेल तर जगू शकत नाही. 18 अग्नी मंदावला तर खाल्ल्याला पचत नाही. मग लोक म्हणतात आता दिस दिवस नाही, काही दिवस सेवा करायची ते करून घ्या, तयारीला लागा, असं बोलतात. म्हणजे जगू शकत नाही. काय बोलायचं? बोला बोला. हा, देहीचा अग्नी गेला, मग देह नवे चिखल ओला. वा, आज कुठं आठवले सांगा, माऊलीचीच ओवी वाटतं. देहीचा अग्नी गेला, देह नवे चिखल ओला. झाला तात्पर्य पकडतोय. मग आता काय त्याला जेवढा असलं ऐक नाही ते एक आपली जगन्नाथ अण्णा म्हणायचे, टाकडम तुकडम महत् पुण्यम सौती बिडी कन्यादानम आहे ना. तसं केवढं काय ना, आपल्याला तो सिद्धांत संताचा एक जरी घेतला तर आपल्याला धीर आला ना. आपल्या संतांनी सांगितलेले भरपूर झालं, आणि चांगलं पूर्ण आठवली तर माऊलीची कृपा आहे. पण ही काय अवकृपा नाही, ही कृपाच आहे. आज पूर्ण कृपा संपादन करायचं तुमचं काम आहे. आता पुढची वही उद्याच्याला पूर्ण करायची. त्याप्रमाणे अंतःकरणाची वृत्ती आपले अधिष्ठान जे अंतःकरण त्याहून भिन्न पदार्थाला काय करते? बोला, जाणते. आणि आपल्या अधिष्ठानचे अंतःकरण त्यात जाणते का? मग ती नाही. कोणाप्रमाणे? अग्नीच्या दाहकता वृत्तीप्रमाणे पहिलं कारण. आता दुसरं कारण कोणतं म्हटलं तर त्या अनेक दोषापैकी असं कोणीच मदत करत नाही. अनेक दोषापैकी
अतिसामिप्यात. कोणता दोष म्हटलं तर आपण ते आता सांगतात बघा. शिवाय जी वस्तू वृत्तीच्या अत्यंत समीप असते, ते पुढचे जर पंक्ती जरी तेवढ्यात वाचली असती तरी काम झालं असतं. पण काय आता अजून तुम्ही कॉप्या करायला शिकले नाही, चांगली गोष्ट आहे ती, शिकूही नाही. शिवाय जी वस्तू वृत्तीच्या अत्यंत समीप असते तिलाही अंतःकरण वृत्ती जाणत नाही. जसे की डोळ्यातील काजळ. डोळ्याचे कसे आहे? डोळ्याच्या पाहणरूपी वृत्तीच्या अत्यंत समीप असल्यामुळे, जवळ असल्यामुळे डोळ्याची वृत्ती काजळाला जाणत नाही. त्याप्रमाणे अंतःकरणाच्या आहे ना, अंतःकरण वृत्ती कुठे राहते? अंतःकरणच राहते. आणि अंतःकरणाच्या अत्यंत जवळ आहे, म्हणजे अंतःकरण वृत्तीच्या अत्यंत जवळ आहे कोण? हे सुखदुःख रूपी काजळ. त्यामुळे ती अंतःकरण वृत्ती त्या सुखदुःखाला जाणत नाही. आणि अंतःकरण का जाणत नाही? जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही, म्हणून अंतःकरण जाणत नाही. मग जाणण्याची साधनं किती? 3. जाणतात का तिघे? तिघही नाही. म्हणून वेदांत मतामध्ये सुखदुःख काय आहे? साक्षी भाषा आहे. हे वेदांताचं म्हणणं बरोबर पण आहे. पण मग साक्षी काय मानावा लागतो? भिन्न म्हणजेच नाना, नाना म्हणजेच अनेक. आणि मग एकत्व धर्माने कोण युक्त? ब्रह्म. अनेकत्व धर्माने कोण युक्त? साक्षी. दोघांचं ऐक्य होईल का? नाही. का होणार नाही? लक्षण साम्य नाही म्हणून. ठीक ना? ते आता बोलतोय 2-3 पंक्ती बघा. त्याचप्रमाणे इथपर्यंत झालं ना. जसे डोळ्यातील काजळ डोळ्याची वृत्तीच्या अत्यंत समीप असल्यामुळे डोळ्याची वृत्ती काजळात जाणत नाही, त्याप्रमाणे अंतःकरण वृत्ती ही अत्यंत समीप असलेल्या अंतःकरणात जाणत. बरोबर आहे ना? अंतःकरणाला जाणत नाही तर अंतःकरणाच्या ठिकाणच्या सुखदुःखाला जाणेल का ती? जाणणार नाही. हे कैमुतिक न्यायाने वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कैमुतिक न्याय म्हणजे काय असं आपल्याला एखाद्या वेळेस वाटेल. तर कैमुतिक न्याय म्हणजे जिथे उंटाच्या अंबरीहून पाणी फिरतं तिथे शेळीने म्हणावं माझ्या आळापने भिजतील काय? भिजतील नाही, ती गंगा सागरला जाईल आहे ना. कारण का? जिथे उंटा हा सगळ्यात मोठा प्राणी आहे आणि उंचीना, मग उंटाच्या अंबरीहून पाणी फिरतं तर ते शेळीने हे विचारलं चुकीचं नाही का? तसं हे कशा करता बघा. तसं ज्या अंतःकरण वृत्तीला कोण कळत नाही, अंतःकरणच ज्ञात होत नाही, तर अंतःकरण स्थित सुखदुःखाला ती जाणेल काय? जाणणार नाही. काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. याला काय म्हणायचं? कैमुतिक न्याय. काय म्हणायचं? कैमुतिक न्याय. हे व्यवहारात सुद्धा या कैमुतिक न्यायाचा आपण पुष्कळ प्रयोग करतो, पण मला याला कैमुतिक न्याय म्हणतात एवढं फक्त आपल्याला माहिती नसतं, पण आता आपल्याला माहिती झालेलं आहे बघा. अर्थात अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखासही जाणत नाही कोण? अंतःकरण वृत्ती. आता इंद्रिय किंवा अंतःकरण वृत्ती ही अंतःकरण निष्ठ सुखदुःखाला जाणत नाही. हे असे ठरल्यावर, असे ठरले की नाही? काय ठरले? सुखदुःखाला कोण जाणत नाही असे ठरले? अंतःकरण जाणत नाही 1, वृत्ती जाणत नाही 2, इंद्रिय जाणत नाही 3. इंद्रिय का जाणत नाही? ती बहिर्मुख आहे म्हणून. वृत्ती का जाणत नाही? अति सामिप्यात हा दोष आहे म्हणून, किंवा तिची एक प्रकारची ती जाणणे वृत्ती ते अंतःकरण भिन्न पदार्थाला जाणते, अंतःकरणाला जाणत नाही म्हणून. आणि अंतःकरण का जाणत नाही? जे ज्याचं स्वरूप असतं त्याला विषय होत नाही म्हणून अंतःकरणही जाणत नाही. कोणाला? सुखदुःखाला. पण मग जीवाकडे ज्ञानाची साधनं हे 3 आहे, हे तिघही जाणत नाही. याचा अर्थ जीवाला ज्ञानच होऊ नये कोणाचं? सुखदुःखाचं. पण होतं की नाही? त्या अर्थी ते कोणी करून दिलं? साक्षीने करून दिलं. आता त्याबद्दल काय बोलतात बघा. आता इंद्रिय आणि अंतःकरण वृत्ती अंतःकरण निष्ठ सुखदुःखाला जाणत नाही असे ठरल्यावर सुखदुःखाची व्यवस्था लावण्याकरता साक्षी सुखदुःख जाणतो असे म्हणणे काय आहे? प्राप्त आहे. आणि याच अभिप्रायाने सुखदुःख कसे आहेत? ठळक अक्षरात साक्षी भाष्य आहेत असे कोण म्हणतात? वेदांती म्हणतात. आणि त्यांचे म्हणणे कसे आहे? बरोबर पण आहे. आता वाटलं किती याला आपली काळजी आहे, पण आला पुढे पण आला सगळं गई भैस पाणी में. तो म्हणतो पण सुखदुःखे साक्षी भाष्य म्हटली रे म्हटली म्हणजे साक्षी अनेक मान्य काय आहे? तुमची इच्छा जरी नसली तरी तुम्हाला ते भागच आहे. त्याला विचारलं का? ते अनेक न मानले तर, ते म्हणजे कोण? साक्षी. अनेक न मानले तर सुखदुःखाचा संकर नसला. सुखदुःखाचा संकर का नाही बोला? तिथे सुखदुःखाचा तिथे बारीक अक्षरात लिहून घ्यायचं, भोगाचा. सुखदुःखाच्या भोगाचा. काय अर्थ लिहायचा? सुखदुःखाच्या भोगाचा संकर नसला तरी. सुखदुःखाच्या भोगाचा संकर का नाही? काटाळा. तो काटाळा कोण सांगू शकतं? त्याला 5 रुपये बक्षीस. कोण सांगू शकतं सुखदुःखाच्या भोगाचा संकरात दोष? काटाळा माऊली. सुखदुःखाच्या भोगाचा संकाराचा दोष काटाळा. मी सांगू का? हो नाही ते तरी सांगा ना. मग 5-5 रुपये पटकाने द्या लगेच. हे विनोदाचा भाग सोडा, आपल्याला थकवा आला म्हणून बोलतो. तर साक्षी सुख दुःख का जातो? कारण मागे नानात्व मानलेलं ना आपण. कुणाचं? अंतःकरणाचं नानात्व मानलं. सुख दुःख धर्म कोणाचे आहेत? अंतःकरणाचे. मग ज्याच्या अंतःकरणाचे सुख दुःख ज्याचे त्याला.
म्हणून सुख दुःख धर्म अंतकरणाचे आणि प्रत्येकाच्या अंतकरण भिन्न आहे, म्हणून सुख दुःखाच्या भोगाचा संकाराचा दोष टळला. कोणाचं नानात्व मानल्यामुळे, आता उत्तर द्यायचं, अंतकरणाचं नानत्व मानल्यामुळे सुख दुःखाच्या भोगाचा संकाराचा दोष टळला. म्हणून तिथे काय शब्द लिहायचा? भोग. बघा आता बघा, अनेक कुठे गेलं, हा बघा, सुख दुःखाच्या संकाराचा दोष, नाही हे वरच राहिलं माझं, हा, सुख दुःखे साक्षी भाष्य म्हटले म्हणजे त्याच्यावर अनेकत्व आले. तिथून पुढे बघा, ते अनेक न मानले तर सुख दुःखाचा म्हणजे सुख दुःखाच्या भोगाचा संकर नसला. कशामुळे? अंतकरणाचं नानात्व मानल्यामुळे. आणि सुख दुःख धर्माचे कोणाचे आहेत? अंतकरणाचे. त्यामुळे ज्याचे सुख दुःख ज्याचे त्याला, तो दोष टळला. तरी सुख दुःखाच्या ज्ञानाचा संकाराचा दोष कायम राहतो. संकाराचा संकर म्हणजे सगळ्याचे सुख दुःख सगळ्याला कळावीत असा दोष कायम राहतो. का? कारण साक्षी काय? एक आहे. आणि सुख दुःख कसे आहेत? साक्षी भाष्य नाही, सुख दुःख अनेक आहे. ठीक आहे, वा, साक्षी काय? एक आहे. सुख दुःख अनेक आहे. आणि त्या अनेक सुख दुःखाचं प्रकाशन करणारा साक्षी एक आहे. आणि सुख दुःख कसे आहेत? साक्षी भाष्य आहेत. मग साक्षी आपल्या सगळ्यांचा काय आहे? एक आहे. आणि आपल्या सगळ्याचे सुख दुःख अनेक आहे. पण सगळ्याच्या सुख दुःखाचं प्रकाशन करणारा साक्षी एक आहे. आणि मग एकच साक्षी ते एकाने जर सगळ्याच्या सुख दुःखाचं प्रकाशन केलं, चला अंतकरण ज्याचं त्याचं असल्यामुळे ज्याचं त्याचा भोगाव ज्याचा त्याला लागेल. पण साक्षी एक असल्यामुळे तर सगळ्याचे सुख दुःख कोणाला कळायला पाहिजे? सगळ्यालाच कळायला पाहिजे. कळतात काय? कळत नाही. त्या अर्थी काय नाही, साक्षी एक नाही. मग काय आहे? ना नाही. मग साक्षी झाला ना आणि ब्रह्म झालं एक. कसं ऐक्य कराल असं कोण बोलतो? पूर्वपक्ष. इथपर्यंत आपलं बोललं, पण करता करता त्यांनी त्याचा पक्ष काय केला? सिद्ध केला. बघा, म्हणून सुख दुःखाच्या संकाराचा दोष कायम राहतो. काय मानल्यामुळे? सुख दुःख साक्षी भाष्य मानल्यामुळे. आता याला म्हणतात उभयता पाशरज्जू. तो म्हणतो एक तर साक्षी भाष्य सुख दुःख आहे असं म्हणू नका. काय सुख दुःख साक्षी भाष्य आहे असं म्हणू नका. आणि साक्षी भाष्य आहे म्हणत असाल तर एक म्हणू नका. काय म्हणू नका? एक म्हणू नका. सुख दुःख काय म्हणू नका? साक्षी भाष्य म्हणू नका. आणि साक्षी भाष्य म्हणत असाल तर साक्षी एक म्हणू नका. साक्षी एक म्हणला तर काय होईल? मग सुख दुःखाच्या संकाराचा दोष येईल. आणि तो टाळण्याकरता साक्षी काय मानावं लागेल? ना अनेक मानावं लागेल. आणि अनेक साक्षी मानला तर जीवशिवाय ऐक्य विषयाची सिद्धी होत नाही. मग तुम्ही म्हणला सुख दुःख काय नाही, साक्षी भाष्य नाही, तरी अडचण. सुख दुःख साक्षी भाष्य नाही असं जर म्हणलं तर सुख दुःखाचं ज्ञानच होऊ नये. कारण ज्ञानाचं साधनं तीन, तिघाला ज्ञान होत नाही. आणि मग तिघाला होत नाही, साक्षी भाष्य सुख दुःख नाही, मग सुख दुःखाचं ज्ञान होणे ते तर होतं आहे ना. ते भक्तराज अर्जुन यांच्या बाबतीत अशी स्थिती आहे. भक्तराज अर्जुनाचं काय असतं? ते कशाला प्रतिज्ञा करायचं त्यांना फार वेळ. काय झालं का प्रतिज्ञा, काय झालं का प्रतिज्ञा, अग्निकाष्ट भक्षण करेल नाही तर मग अमुकच करेल. प्रतिज्ञा करायची त्याने आणि निस्तरावायचं कोणी? भगवान श्रीकृष्णाने. ते एकदा रामकृष्ण अरे टाइम झाला, ते उद्या मला आठवण करून द्या, थोडंसं सांगतो. पण एवढ्या पंक्ती वाचून आपण थांबू. पहिलाच कुठपर्यंत आलो होतं? ह्या दोन पंक्ती बघा. म्हणजे कशाचा दोष कायम राहील तेवढं बोला ना. सुख दुःखाच्या ज्ञानाच्या संकाराचा दोष कायम राहील. कोण काय काय मानल्यामुळे? सुख दुःख साक्षी भाष्य मानल्यामुळे. काय मला बी कळू द्या ना, काय बोलताय? नाही, शंकराचा नाही, शंकराचं म्हणायचं. रामकृष्ण हरी, बरोबर, शंकराचं म्हणायचं. पंक्ती बघा या 2-3. म्हणून साक्षी अनेक मानले पाहिजे. ठीक ना. म्हणजे साक्षीवर अनेकत्व व ब्रह्मावर एकत्व असे विरुद्ध धर्म असल्यामुळे जीवाचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही. इतकेच नाही तर वेदांत्यांनी मानलेल्या साक्षीचेही ब्रह्माशी एकत्व घडत नाही. म्हणजे साक्षी तर हा मानतच नाही, पण वेदांताने मानलं तर त्या साक्षीचे ब्रह्माशी ऐक्य घडत नाही. का घडत नाही? तर साक्षी झाला ना ब्रह्म झालं एक. आणि नाही मानायचं एक तर काय म्हणू नका? साक्षी भाष्य म्हणू नका. आणि साक्षी भाष्य म्हणत असाल तर त्याला एक मानू नका. म्हणजे नाना तरी मानावं लागेल, नाही तर साक्षी भाष्य तरी मानावं लागणार नाही. कुठलं तरी एक माघार घ्यावी लागेल. त्याला म्हणतात उभयता पाश रज्जू. म्हणजे इकडे जाऊ तो वीर आणि तिकडे जाऊ तो आर. ते बोराट्याचे काटे बघा, खूप मजेदार असतात. एक असा असतो आणि एक असा असतो. तो माग्या, तू पुढे चालला, तो कुठे चाललास? ये इकडे. आणि हा इकडे आला, आला कुठे? येईन दिशा चालू पुढे आहे ना. मग एक माग येऊ देत नाही, तर पुढे जाऊ देत नाही. तसं असं याला उभय तपाश रज्जू असं म्हणतात. कोणी केले? पूर्व पक्षाने. साक्षी भाष्य सुख दुःख म्हणू नका. आणि साक्षी भाष्य म्हणत असेल तर काय म्हणू नका? साक्षीला एक म्हणू नका. आणि नाना मानला का तुमचा विषय सिद्ध होत नाही. कोणता? जीव ब्रह्म ऐक्य हा विषय सिद्ध होत नाही. इतकेच नाही तर वेदांताने मानलेल्या साक्षीचेही ब्रह्माशी एकत्व घडत नाही. कोणत्याही प्रकाराने जीव ब्रह्म ऐक्य या विषयाची सिद्धी होत नाही. म्हणून तुमचा ग्रंथ कसा? निष्फळ आहे, बंद करा. सिद्धांती म्हणतात आज बंद करतो आहे ना, पण उद्या आम्ही उघडणार आणि आमच्या विषयाची सिद्धी करणार. त्याचा विषय आपण उद्याच्याला पाहूया. पुंडलिक वरदार विठ्ठल.
श्री ज्ञानदेव